रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ अनंत या राघवाचा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझा दासबोधासी त्वा बोधवावे अपत्या परी पाववे प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा आदिनारायणं विष्णुं ब्रह्मानं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरं नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। जय जय रघुवीर समर्थ। कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम, प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे हितकारक दे रे राम, जन सुखकारक दे रे राम, अंतर पारखी दे रे राम, बहुजन मैत्री दे रे जय जय रघुवीर समर्थ। परमपूजनीय परमश्रद्धेय या सर्वांचं आदराचं स्थान असे परमपूजनीय श्री सद्गुरुदास महाराज आणि या गुरुमंदिराचे सर्व साधक सेवक उपासक आणि या मंदिरामध्ये जमलेले सर्व भक्तगण, आज अतिशय आनंद झाला। आनंद अशासाठी झाला की महाराजांचा आणि माझा खूप जुना परिचय। सज्जनगडावरती असताना महाराजांचा अनेक वेळेला तिथे येणं आणि सर्वात महत्त्वाचा जर एक भाग सांगायचा झाला तर तो एक आपल्या जीवनातला, माझ्या जीवनातला एक अविस्मरणीय प्रसंग असा, जेव्हा सद्गुरुदास महाराज सज्जनगडावरती आले होते आणि तेव्हा मी समर्थांची पूजा ही रोज समर्थ करून घेत होते आणि मला तो प्रसंग आजही आठवतो। आणि तो प्रसंग आठवल्यानंतर खरं तर अशा वेळेला शब्द मर्यादा
आणि शब्द कुंठित होतात. जिथे शब्दांची मर्यादा असते, शब्द संपतात, तिथूनच पुढे अंतःकरणाचा प्रांत सुरू होतो. आणि तो प्रसंग असा होता की समर्थांची पूजा कशी करावी. आणि श्री समर्थांच्या पूजेला आल्यानंतर किंवा समर्थांच्या पूजनानंतर श्री महाराजांच्या मध्ये प्रत्यक्ष देव संचारलेला होता. प्रत्यक्ष आई भवानी माता, जगदंबा माता, सद्गुरू या सगळ्या देवदेवतांचं महाराजांच्या मध्ये त्या ठिकाणी प्राकट्यकरण झालं होतं. आणि त्याचा मी साक्षीदार आहे. ते मी स्वतः पाहिलं, अनुभवलं. की समर्थ असं म्हणतात की जागृती असते, अशा ठिकाणी गेल्यानंतर काय प्रचिती यावी, काय अनुभव यावा. तर समर्थ तर सांगून गेले की अशा जागृत ठिकाणी आल्यानंतर जो आता मला इथे आल्यानंतर सुद्धा जे जाणवलं आणि जे माझ्या अंतःकरणामध्ये मी साठवलं आता काही क्षण, ते समर्थ असं म्हणाले की अशा ठिकाणी गेल्यानंतर आपण आपले स्वतःला तपासावं. आपण कुठे आहोत, कसे आहोत. डॉक्टर तपासतात तो भाग वेगळा, पण इथे सद्गुरूंच्या ठिकाणी आल्यानंतर सद्गुरू म्हणतात तू स्वतःला आधी तपास. तसं इथे आल्यानंतर एक समर्थ वचनाची प्रत्यक्ष अनुभूती अशी आली. कंप रोमांच स्फुराणे, प्रेमाश्रू सहित गाणे, देवद्वारी लोटांगणे, या नाव सत्वगुण. अशा ठिकाणी आल्यानंतर तो सत्वगुण जागृत होतो. आणि जिथे तो जागृत होतो तेच खऱ्या अर्थानं जागृत ठिकाण असतं. सद्गुरूंचं त्या ठिकाणी अस्तित्व असतं. महाराजांनी समाधीची पूजा अनेक जण येऊन करून गेले पूजा. अनेक संत महात्म्यांच्या बरोबर बसण्याचा योग आला. पण महाराजांची अनुभूती मला आजही त्या ठिकाणी जाणवते की समर्थ हे समर्थांच्या त्या समाधीमध्ये जागृत आहेत असं जेव्हा आम्ही म्हणतो आणि असं जेव्हा अनुभवतो की जे कवींनी वर्णन केलेलं आहे की सह्याद्री गिरीचा विभाग विरसे, मंदार शृंगापरी, नामे सज्जन जो नृपे वसविला, श्री उर्वशीचे तिरी, साके ताधिपती कपी भगवती, हे देव ज्याचे श्री, तेथे जागृत रामदास विलसे, जो या जना उद्धरी. त्या जागृतीची महाराजांनी त्या ठिकाणी आपल्याला प्रचिती दिली. हे असतं सद्गुरूंच्या अस्तित्वाचं आणि सद्गुरूंच्या कृपेचं बळ. आपल्या जीवनामध्ये आपण जेव्हा एखादा ग्रंथ अभ्यासतो, एखाद्या ग्रंथाचं आपण नेहमी पारायण करतो. आता गुरुचरित्राचं पारायण आपण करणार आहोत. ग्रंथांची पारायण अनेक जण आपण करत असतो. पण सर्वसामान्य माणसं, सर्वसामान्य साधक तो ग्रंथाची पहिल्यांदा फलश्रुती बघतो आणि मग ग्रंथ वाचायचा की नाही ठरवतो. महाराज समोर खरं तर बसलेले आहेत, त्यामुळे मला खरंच अनेक वर्ष मी बोलत असून सुद्धा असं वाटतं की आता कुठेतरी आपल्याला थोडीशी मर्यादा शब्दांची ठेवायला पाहिजे. नाहीतर मी आपल्याला एक खरी विनंती अशी करणार आहे की आपण ह्या प्रवचनातून, कीर्तनातून जेव्हा आपण अशा कार्यक्रमाला बसतो, श्रवणाला जेव्हा बसतो, तेव्हा फार गंभीर व्हायचं नसतं. जिथे गंभीर व्हायला पाहिजे तिथे आपण होत नाही, आणि जिथे गंभीर असायला नको तिथे गंभीर होतो. आणि ज्यांनी वर्णन केलं समर्थांनी की महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, त्या रामाचं चिंतन करत असताना आम्हाला गंभीर व्हायला हरकत नाही, पण प्रवचनामध्ये कोणी गंभीर राहू नका. आणि एक प्रश्न विचारतो आपल्याला, रागवू नका, की आपण सगळे जागे आहात का? हो. आता तर म्हणाल काय प्रश्न आहे का महाराज? व हा काही प्रश्न झाला का? आपण सगळे जागे आहात का हा काही प्रश्न नाही. आम्ही सगळे जागे आहोत आता.
पण पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की आपण जागे आहात हे आम्हाला कळलं, आमच्या लक्षात आलं, दिसतंय पण समोर की तुम्ही जागे आहात, पण तुम्ही जागेवर आहात का? या प्रश्नाचं उत्तर देणं मात्र खूप कठीण आहे, खूप अवघड असतं. कारण आम्ही जागे असतो पण जागेवर असत नाही. त्याचं कारण असं की श्रवणाला बसल्यानंतर सुद्धा घरातल्या सगळ्या सिरियलचं आणि घरातल्या सगळ्या विषयांचं चिंतन इथल्या शांततेमध्ये करायचं, हा इथल्या नागपूरकरांच्या श्रोत्यांचा विषय सोडून बाकीच्या श्रोत्यांचं मी तुम्हाला सांगतो. कारण एवढी शांतता घरात मिळत नाही, एवढी एकाग्रता घरात होत नाही. मग प्रवचनाला बसल्यानंतर असं लोक म्हणतात की खूप शांतता मिळते, खूप शांतता मिळते. मग त्या शांततेचा उपयोग जो आहे तो चिंतन श्रवण करण्यासाठी आम्ही करायचा असतो, पण त्या शांततेचा उपयोग उद्याचं नियोजन काय करायचं याच्यासाठी सुद्धा केला जातो. म्हणजे भगिनींच्यासाठी तर आम्ही नेहमी सांगतो की प्रवचनामध्ये बसल्यानंतर सुद्धा यांना कुकरची शिट्टी ऐकायला येते. प्रवचनाला बसल्यानंतर सुद्धा सगळे विषय आपल्या मनामध्ये चालू असतात. त्याचं कारण असं असतं की आपलं मन एका वेळी दोन विचार करत असतं. आपल्या मनामध्ये सतत द्वंद्व चाललेलं असतं. आपल्या मनामध्ये सतत एक बाह्य मन आणि एक आंतरमन याचा सतत संघर्ष आतमध्ये चाललेला असतो आणि आपण नेहमी त्या बाह्य मनाच्याच बाजूनं आणि त्याच्या कलानं सतत आपण विचार करत असतो. हे बाह्य मन आपल्याला बसायला विरोध करतं आणि म्हणून जपाला बसल्यानंतर, ध्यानाला बसल्यानंतर, उपासनेला बसल्यानंतर अनेकांची अशी गोड तक्रार आहे की आम्ही इतर वेळी खूप चांगले असतो बुवा, पण जपाला आणि उपासनेला बसल्यानंतर काय होतं कुणास ठाऊक, कधी न विचार केलेलं, कधी न आठवलेलं, कधी न चिंतन केलेलं, कुणाच्या तरी लग्नात झालेला अपमान, कुणाच्या तरी मुंजीत राहिलेलं मानापमानाचं नाट्य हे आम्हाला नेमकं त्या जपाच्या वेळेला आठवतं. याचं कारण काय असतं? याचं कारण असतं की मनावरती झालेले जे संस्कार असतात त्या संस्काराचा तो परिणाम आहे. त्या संस्कारामुळे अशा सगळ्या गोष्टी घडत असतात आणि हा संस्कार जेव्हा मनावरती घडत असतो तो संस्कार इतक्या प्रगल्भतेनं, इतक्या तीव्रतेनं आपल्या मनामध्ये बसलेला असतो आणि आपल्याला नेहमी असं वाटतं की आमच्या मनाने सतत चांगला विचार करावा. हे काही वाईट नाही, सगळं चांगला विचार करणं आणि असं वाटणं हे चुकीचं असत नाही, ते खरंच चांगलं असतं. पण आमचं मन आम्ही सांगितल्याप्रमाणे चांगला विचार करायला तयार असत नाही. ते मन कुठेतरी दुसरीकडे जात असतं आणि त्याचा परिणाम असतो की संस्कार हे त्या मनावरती झालेले असल्यामुळे हे 1-2 वर्षाचे संस्कार नसतात, अनेक जन्मोजन्मींच्या संस्काराचा तो परिणाम असतो. आणि मग असं का घडतं? उपासनेच्या वेळेला आम्हाला जपामध्ये लक्ष का लागत नाही? त्याचं उत्तर समर्थांनी सरळ सरळ छान मनाच्या श्लोकामध्ये आपल्याला देऊन ठेवलं. ते असं म्हणतात, मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. जसं तू कर्म केलेलं आहेस, जसा तुझ्यावरती संस्कार घडलेला आहे त्याचा हा परिणाम आहे. दासबोधाचा अभ्यास करत असताना किंवा दैनंदिन जीवनामध्ये दासबोध आणत असताना याचा विचार आधी होणं फार गरजेचं असतं की आमच्या मनावरती नेमके काय संस्कार घडलेले आहेत. जर आमच्या मनावरती अशा प्रकारचे संस्कार घडलेले असतील आणि जर असतात तर आमच्या पुढच्या पिढीवरती किंवा मुलांच्या वरती हे संस्कार आम्ही कशा पद्धतीनं रुजवणं हे गरजेचं असतं. याचा विचार आपल्या मनामध्ये सतत असणं खूप आवश्यक आहे. उपासनेला बसत असताना आपल्या अंतर्मनाला आपण त्या सद्गुरूंच्या स्वाधीन करावं. बाह्य मनाला सतत आपल्या मनामध्ये, आपल्या नियंत्रणामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्याचं कारण असं असतं की मनाचं कार्य आहे संकल्प आणि विकल्प करणं. हे मनाचं कार्य आहे. बुद्धीचं कार्य आहे निर्णय करणं, निश्चिती करणं. आणि हे जर त्या मन, बुद्धी, चित्त आणि अहंकाराचं कार्य हे त्यांचं ठरलेलं असेल, पण त्याच्यामध्ये जर संस्कार आडीत असतील, संस्कार किती आपल्यावरती प्रभाव टाकू शकतात, किती परिणाम करू शकतात. इतकी वर्ष केलेल्या नोकरीचा आणि कशा प्रकारे केलेल्या व्यवसायाचा कशा प्रकारे परिणाम आपल्या मनावरती होत असतो. एक छोटंसं उदाहरण सांगितलं म्हणजे आपल्या लक्षात येईल. आपण आता गंभीर नाही आहात ना जास्ती? नक्की, निश्चित. आणि आता थोडा वेळ आपण जागेवरती जाऊ दे. आजची सिरियल बुडाली तर काय विचार करू नका.
मी नेहमी सांगतो की महाराजांच्या समोर सांगतो की आपल्या जीवनाच्या सिरियलचा कधीतरी आपण सिरियसली विचार करणार आहोत की नाही. इतकं भव्य छान ठिकाण, इतकं रमणीय आणि इतकं आनंद देणारं, आतमध्ये गेल्यानंतर इतकी भावावस्था छान निर्माण होते. आणि आम्ही इथे असताना का बरं चांगले असतो आणि इथून बाहेर पडल्यानंतर वाईट असतो मी नक्की म्हणणार नाही, पण इथून बाहेर पडल्यानंतर हीच अवस्था आमची घरामध्ये का राहत नाही. दिवसातला काही वेळ आणि काही काळ जो असा जावा की फक्त आणि फक्त मी रामासाठी जगतो आहे आणि रामच मला जगवतो आहे, अशी आपण का मनाची धारणा ठेवू नये. माझा संसार हा माझे सद्गुरू चालवतात असं नुसतं आपण म्हणायचं का. कधीतरी त्या सद्गुरूंना आपण त्यांच्या पद्धतीनं त्यांना ते आपल्याकडून कृतीतून आपण जाणून देणार आहोत की नाही, आणि याचा विचार सुद्धा करणं फार गरजेचं असतं. संस्कार किती परिणाम करत असतात. अनेक ठिकाणी मी फिरत असतो, अनेक ठिकाणी प्रवचनाला जात असतो. एकदा एके ठिकाणी गेलो आणि तिथे माझी प्रवचनं होती आणि तिथे कीर्तनकार प्रवचनकार सगळे आलेले होते. त्या कीर्तनकार प्रवचनांच्या व्यवस्था छान सगळ्या केलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये जे कीर्तनकार जे होते आणि प्रवचनकार जे होते त्यातले कीर्तनकार थोडे वयाने जास्त होते, प्रवचनकार त्या मानानं थोडेसे तरुण होते. आणि म्हणून राहण्याच्या ज्या निवासाच्या व्यवस्था ज्या केलेल्या होत्या त्या अशा पद्धतीने केलेल्या होत्या की त्या कीर्तनकारांची व्यवस्था वयानं थोडे जास्त असल्यामुळे उच्चासनावरती केली होती आणि त्यांची त्या कॉटवरती त्या याच्यावरती पलंगावरती व्यवस्था केलेली होती. आणि प्रवचनकार थोडेसे वयानं लहान असल्यामुळे त्यांची गादी खाली टाकलेली होती. रात्रीचे 12 वाजले आणि 12 वाजल्यानंतर ते प्रवचन कीर्तनकार जे होते पलंगावरती झोपलेले. आता झोपेत बडबडणारा माणूस काय बडबडेल आणि किती बडबडेल, कसा बडबडेल, आणि तो बडबडल्यानंतर तो कधी कबूल करणार नाही की मी बडबडत होतो म्हणून. पण ते कीर्तनकार मोठमोठ्यानं ओरडत होते, उतर खाली, खाली उतर. एकदा झालं, दोनदा झालं. त्यांचं वैशिष्ट्य असं असतं की थोडा वेळ थांबतात आणि पुन्हा तेच सुरू करतात. थोड्या वेळाने पुन्हा तेच सुरू झालं की खाली उतर, खाली उतर. ते प्रवचनकार म्हणाले यांना पलंग दिला झोपायला, मी खाली झोपलेलो आहे आणि खाली उतर कुणाला सांगतायत. झोपेचं त्यांना काही जमेना. ते प्रवचनकार म्हणाले ठीक आहे. ते पाण्याचा तांब्या दिलेला होता, त्यांनी हातामध्ये पाणी घेतलं, त्या कीर्तनकारांच्या डोळ्यावरती पाणी शिंपडलं आणि शिंपडल्यानंतर पहिल्यांदा ते जागे झाले आणि जागे झाल्यानंतर त्यांना असं विचारलं की तुम्ही नोकरी कुठे केली म्हणाले. तर ते म्हणाले की मी PMT मध्ये कंडक्टरची नोकरी केली. आणि कंडक्टरची नोकरी केलेली असल्यामुळे मला ती सवय लागली की खाली उतर सारखी सांगायची सवय. हा संस्काराचा परिणाम आहे. आणि हे संस्कार जर आपल्याला घालवायचे असतील, या संस्कारातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल, तर या संस्कारासाठी आणि या आपल्याला याच्यातून बाहेर पडण्यासाठी समर्थांचा दासबोध आपल्याला वाचावा लागेल. दासबोधाचं चिंतन आपल्याला करावं लागेल. ABP माझ्यावरती गेली 8 वर्ष हे चिंतन सतत अखंड सुरू होतं समर्थ कृपेनं. आणि हे सांगण्याचा माझा सातत्यानं प्रयत्न होता की हे चिंतन आपण आपल्या स्वतःच्या दैनंदिन जीवनामध्ये जोपर्यंत उतरवत नाही, जोपर्यंत आपल्या त्या कृतीमध्ये येत नाही. समर्थ तर सांगून गेले, समर्थांनी काय सांगायचं ठेवलं मला सांगा. दासबोधाची सुरुवातच करत असताना अनेक जर ग्रंथ बघितले तर त्या ग्रंथाची सुरुवात करत असताना कुठेतरी नमन असतं, कुठेतरी गणेश चिंतन असतं, गणेश वंदना असते. ही समर्थांनी नक्की केलेली आहे. पण दासबोधाची सुरुवात करत असताना समर्थांनी या दासबोधाची सुरुवात ही प्रश्नार्थक वाक्यानं केलेली आहे. घळीचा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर आणा. समर्थ त्या घळीमध्ये बसलेले आहेत. चिंतनाला श्रवणाला बसल्यानंतर आपण हे दृश्य डोळ्यासमोर आणावं. अशा प्रकारचा आपला भाव असावा की आपणही आता त्या घडीमध्ये बसलेलो. कल्याण स्वामी समर्थांना एक एक प्रश्न विचारत आहेत आणि समर्थ त्याची उत्तरं देत आहेत. कल्याण स्वामींनी प्रश्न विचारायला सुरुवात केली की महाराज, हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ काय? श्रोते पुसदी कोण ग्रंथ, काय बोलिली ती येथ, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे.
समर्थांनी त्याचं उत्तर द्यावं. ग्रंथ अनामदासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येत बोलिला विशद, भक्ती मार्ग, भक्तीचे नियोगे देव, निश्चये पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव, ये ग्रंथी मुख्य भक्तीचा निश्चयो, शुद्ध ज्ञानाचा निश्चयो, आत्मस्थितीचा निश्चयो, बोलिला असे. आणि हा ग्रंथ असा लिहिलेला नाहीये नुसता, नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. हा जो दासबोध आहे ना, हा दासबोध खरं तर मला नेहमी असं वाटतं की असं नेहमी सांगावंसं वाटतं की ग्रंथ समजल्याशिवाय आपल्याला संत समजणार नाही आणि संत समजल्याशिवाय आपल्याला भगवंतही समजणार नाही. आणि हा भगवंत कळावा असं जर वाटत असेल तर आपल्याला या ग्रंथाचं वाचन नुसतं करून चालणार नाही, ग्रंथाची नुसती पारायण करून चालणार नाही, ग्रंथाचं नुसतं पूजन करून चालणार नाही. हे तर आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेलंच आहे, ते आपण करतच असतो, ते करणं गरजेचंच असतं. त्याचं कारण असं की ग्रंथ म्हणजेच त्या सद्गुरूंचं अधिष्ठान असतं. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. दासबोधाची सुरुवातच या अशा प्रकारानं केलेली असल्यामुळे बघा, समर्थांचा दासबोध, माऊलींची ज्ञानेश्वरी, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा, या सगळ्या ग्रंथांच्या मध्ये आधी नाव आहे. समर्थांचा दासबोध, माऊलींची ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांचा गाथा. पण जेव्हा आम्ही त्या ग्रंथाचं वाचन खऱ्या अर्थानं त्यांना अपेक्षित असतं तसं जेव्हा करतो, त्यांना अभिप्रेत असेल असं जेव्हा आमचं ते वाचन आणि पारायण होतं, तेव्हा त्याच्यातले संत बाजूला होतात आणि राहतो तो फक्त ग्रंथ शिल्लक. दासबोधाचं वैशिष्ट्य तर वेगळंच आहे. इथे सगळे अभ्यासक मंडळी आहे, मी काय नव्यानं सांगणार. जेव्हा सज्जनगडावरती तो प्रसंग डोळ्यासमोर आणा, ही मानसपूजा आहे. ही मानसपूजा सुद्धा श्रवणातून आपल्याला साध्य करायची आहे, काही अवघड नसतं. आपण असं जे जे पाहिजे ते कल्पून व्हायचे, ही कल्पना करायची. आज नुसतं श्रवण करत असताना, श्रवणाला बसल्यानंतर श्रवणाचं महत्व तर समर्थाने सांगितलंच. नवविधा भक्तीमध्ये पहिल्यांदा श्रवणाचं स्थान दिलं समर्थाने. श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसरा. पण हे श्रवण करत असताना कशा पद्धतीने करायला पाहिजे, कशा पद्धतीने ते श्रवण करण्याची गरज असते. ते श्रवण करत असताना, या ग्रंथाचा प्रारंभ, या ग्रंथाची सुरुवात करत असताना, या ग्रंथाचं पहिल्यांदा वाचन करत असताना, या ग्रंथामध्ये आपण जेव्हा आतमध्ये डोकवत असतो, तेव्हा त्या ग्रंथामध्ये आतमध्ये पाहत असताना त्या ग्रंथाची आपल्याला कुठेतरी आतमध्ये अनुभूती आलेली असते. सज्जनगडावरच्या त्या शेतघरामध्ये समर्थ बसलेले आहे. मी तो निर्याणाचा प्रसंग नाही सांगत आहे, ती कथा नाही सांगत आहे, पण आजच्या विषयाला अनुसरून मला हे मुद्दाम सांगावंसं वाटतं की समर्थांचा दासबोध म्हणजे नेमका आहे तरी काय. जेव्हा समोर अक्का स्वामी बसलेले आहेत, उद्धव गोसावी बसलेले आहेत, आणि एवढा सगळा प्रपंच झाला, एवढा सगळा परमार्थ झाला, एवढी सगळी उपासना दिली, एवढा सगळा आत्माराम सांगितला, एवढे सगळे ग्रंथ सांगितले, पण याच्यातली नवविधा भक्ती आणि भक्ती मार्ग यांच्यामध्ये किती रुजला आहे हे समर्थांना शेवटी सुद्धा पाहण्याचा खरंच मोह झाला असं म्हणावं असं वाटतं. किती रुजलेली आहे. आणि यांना सद्गुरू असं म्हणतात, यांना खऱ्या अर्थानं गुरु असं म्हणतात. नाही तर गुरूंची आणि शिष्यांची लक्षणं दासबोधामध्ये आपल्याला समर्थाने सांगितलेली आहेत. गुरु कसा असावा तेही सांगितलं, आणि दासबोधाचं वैशिष्ट्य असं की गुरु कसा नसावा तेही सांगितलं. शिष्यास न लाविती साधन, न करविती इंद्रिय दमन, ऐसे गुरु आडक्याचे तीन, मिळाले तरी त्याच्यावे समर्थ म्हणतात. हा जो गुरु शिष्यांचा जो संवाद आहे, या गुरु शिष्यांच्या संवादामध्ये अक्का स्वामी समर्थांना विचारतायत की महाराज, आपण खरंच देहरूपानं आज समाधीस्थ होत आहात, आपण देहरूपानं जाणार आहात. सप्तमीला
समर्थांनी सगळ्या शिष्यांची परीक्षा घेतली, उद्धवांच्याकडे नेत्र कटाक्ष टाकला आणि समर्थांनी एक मोठ्यांदा श्लोक म्हटलेला होता, रघुकुळ टिळकाचा वेद सन्निध आला, तदुपरी भजनासी पाहिजे सांग केला. पुढे मला काय म्हणायचं आहे हे समर्थांनी उद्धवांना विचारलं आणि उद्धवांनी पुढच्या 2 ओळी पूर्ण केल्या. अनुदिन नवमी हे मानसी आठवावी, बहुत लगबगीने कार्य सिद्धी करावी. त्यावेळेला मात्र अक्का स्वामींना राहावलं नाही. त्यावेळेला त्या अक्का स्वामींच्या मधला भाव इतका दाटून आला, डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. खरंच हे होणं फार स्वाभाविक असतं, हे होणं खूप गरजेचं असतं. आम्ही नेहमी प्रपंचासाठी रडत असतो, प्रपंचासाठी आम्ही सारखी मागणी करत असतो, प्रपंचाला आम्ही व्याकुळ झालेलो असतो. पण जेव्हा सद्गुरूंच्या कृपेचा वरद हस्त आमच्या डोक्यावरती असतो ना, तेव्हा आमचा संसार हा ते झाडावरती पिकलेलं फळ जसं पटकन खाली पडतं ना, तसा आमचा संसार मिळून पडत असतो. अक्का स्वामींच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहे. अक्का स्वामी समर्थांना विचारताय, महाराज हे तर आता मला निश्चित लक्षात आलं, आपली समाधी अवस्था आम्हाला दिसते, पण आपल्या नंतर आम्हाला आपलं दर्शन व्हावं, आमचा उपदेश आपला मिळावा, आम्हाला आपलं मार्गदर्शन व्हावं. महाराज याच्यासाठी काय व्यवस्था आहे, काय केलं पाहिजे? आणि त्यावेळेला समर्थांनी सांगितलं होतं, नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, तेने सायुज्याची वाट गवसेल की तोच हा दासबोध. इतक्या ठामपणे समर्थ जेव्हा सांगतात, इतक्या आत्मविश्वासानं संत आणि सद्गुरू जेव्हा सांगतात ना, तेव्हा त्या सद्गुरूंच्या शब्दामध्ये आणि सद्गुरूंच्या सांगण्यामध्ये किती ताकद असते हे आपल्या लक्षात आपण घेणं खूप आवश्यक असतं. आपण सगळी साधक आहोत, उपासना करणारी मंडळी आहोत. ही उपासना करत असताना आम्ही आमचा परमार्थ जो आहे ना, हा आमचा परमार्थ आम्ही नेहमी भीतीपोटी परमार्थ करतो. तुमचा कसा चाललाय मला माहित नाही, पण मनामध्ये भीती आहे, मनामध्ये कुठेतरी दडपण आहे. दरवर्षी आम्ही गुरुचरित्राचं पारायण करतो, पण काय करायचं, मुलानं यावेळी नेमकी बाहेरची तिकीट केली, तो काय करायचं, फिरायला जायचं की पारायण करायचं, बाहेर प्रवासाला जायचं की इकडे गुरुमंदिरात यायचं. मनाची द्विधावस्था झालेली आहे. मनामध्ये असं कुठेतरी जाणवत आहे, काय केलं पाहिजे नेमकं. अशा वेळेला समर्थ म्हणतात, तुझा अंतर मन जे तुला आतून उत्तर देईल ते कर बाबा, पण भीतीपोटी परमार्थ करू नकोस. मी जर पारायणाला बसलो नाही किंवा बसले नाही तर गुरु महाराज माझ्यावरती रागवतील आणि सद्गुरुदास माझ्यावरती रागवतील, असं कधीही मनामध्ये आणू नका. कारण सद्गुरूंच्या कृपेसाठी सद्गुरू कधीही असा दापून दडपून कधीही उपदेश करू नका असं समर्थांनी सांगितलेलं असल्यामुळे ती कुणावरती कधीही सक्ती करणार नाही. परमार्थ जो आहे हा परमार्थ स्वतः आनंदानं आणि स्वतःच्या आत्मोद्धारासाठी आणि स्वतःच्या आत्मानंदासाठी करायचा विषय. आणि हा आत्मानंदाचा विषय हा स्वतः अनुभूती त्याची घ्यायची आपल्याला. ही अनुभूती घेत असताना पहा, मी जपाला बसतो, उपासनेला बसतो, आमचे किती संकल्प असावे. समर्थांनी सांगितलं 13 कोटी रामनाम जप पूर्ण केला की म्हणाले रामाचं दर्शन होत. केलं ना एकाने नागपूरच्या ग्रहस्थानी, 13 कोटी जप झाला आणि गोंदवलं गाठलं. महाराजांच्याकडे गेला आणि महाराजांना म्हणाला, झाला 13 कोटी जप झाला तरी अजून काहीच नाही रामाचं दर्शन वगैरे. आणि म्हणाले समर्थांनी सांगितलं पारायण होता 13 कोटी साक्षात भेटेल जगजेठी. अहो रामाकडून टाकलेला वर घेतला होता समर्थांनी रामरायांच्याकडून. त्या वराचा पुनरुच्चार समर्थांनी सज्जनगडावरती केलेला आहे. हे नुसतं सांगितलेलं नाहीये. सद्गुरू असं केवळ पोकळ आश्वासन कधी देत नाहीत, कधी असं नुसतं सांगायचं म्हणून सांगत नाहीत. समर्थांचा टाकलेला 12 वर्षाचं पुरस्चरण जेव्हा पूर्ण झालं आणि हे पुरस्चरण पूर्ण झाल्यानंतर रामरायांनी तेव्हा त्यांना जेव्हा विचारलं की आपल्याला काय वर द्यावा, आपल्याला काय आशीर्वाद हवा आहे, आपल्याला आम्ही काय द्यावं, तेव्हा समर्थांनी टाकलेला तेव्हा रामरायांच्याकडून हा वर घेतलेला होता, हा आशीर्वाद मागून घेतलेला होता
की जो कोणी 13 कोटी रामनामाचा जप पूर्ण करेल त्याला आपण फक्त दर्शन द्या. आणि त्याचा पुनरुच्चार समर्थांनी समाधीच्या वेळेला सज्जनगडावरती केलेला आहे. पारायण होता 13 कोटी साक्षात भेटेल जगजेठी. हे गृहस्थ गेले महाराजांच्याकडे. महाराज 13 कोटी जप झाला, अजून रामाचं दर्शन नाही. असं परमार्थ शास्त्रामध्ये असं सांगितलंय की कोणता तरी एखादा असा संकल्प पूर्ण व्हावा तेवढंच एक मनात ठेवून आपण साधना करू नये. कारण आपण मागत असतो ते वेगळं असतं आणि सद्गुरूंना द्यायचं असतं ते वेगळं असतं. मग काय करावं अशा वेळेला? अशा वेळेला एकच करावं की जर आपल्याला मागितल्याशिवाय ते का आपण राहणार नाही. मागणं आपला स्वभाव आहे, मागणं आपली प्रवृत्ती आहे. बरं, हे मी सांगत नाही, माझ्यापुढे दासबोध असल्यामुळे तो दासबोधच बोलत असतो. जेव्हा समर्थ नाशिकला कुठेतरी त्या काळारामाच्या मंदिरामध्ये बसले होते आणि रामाच्या दर्शनाला अनेक लोक येत होते, जात होते. समर्थ कुठेतरी ते पाहत होते. समर्थांच्या हे लक्षात येत होतं की ही मंडळी येत आहे, रामाचं दर्शन घेत आहे, पण यातला एकही कोणीतरी मागितल्याशिवाय बाहेर पडत नाहीये. आणि नुसतं सांगितलं नाही, दासबोधामध्ये लिहून ठेवलं. जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव, म्हणजे मला काहीतरी देव, ऐशी वासना श्रीराम. काहीतरी मला तरी द्यावं. एक जाता जाता असं सहज सांगून जातो आपल्याला की देवाकडे गेलं ना की काहीतरी मागण्याची इच्छा होते, आणि संत आणि सद्गुरूंच्याकडे गेलो ना की काही मागायची इच्छाच राहत नाही. असं घडतं की नाही? नवरा बायको घरातून मोठी यादी करून येतात महाराजांच्याकडे. हे विचारू, ते विचारू, ते मागू, ते मागू. आणि इथे आलं, चरणापाशी बसलं की ती यादी बाजूला राहते, मागायचं काही ते विसरून जातं. असं का घडतं? गोंदवलेकर महाराजांना एकाने प्रश्न विचारला होता की हे घडण्याचं नेमकं कारण काय? तर ते असं म्हणाले होते की तुमच्या मागण्या ज्या असतात त्या मागण्या सद्गुरूंच्या मध्येच विलीन होऊन जातात. तुम्हाला मागण्यासारखं काही शिल्लक राहत नाही. अशा वेळेला एकच करावं की जर मागायची इच्छा खूप होत असेल, राहावतच नसेल, कारण राहावतच नाही, काय मागायचं तेही लक्षात येत नाही, मग उगीच आपलं जाता जाता महाराजांच्या पुढे जायचं, दत्तापुढे उभं राहायचं, रामापुढे उभं राहायचं, आणि काहीच नाही आठवलं की माझे गुडघे तरी बरे कर, तेवढं सांगितल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. एवढं मात्र आहे. महाराज 13 कोटी जप पूर्ण झाला, रामाचं दर्शन होत नाहीये. गोंदवलेकर महाराज म्हणाले, बैस तुला सांगतो काय मला ते वाटतंय. ते म्हणाले, काय महाराज, काय काय आठवतंय आपल्याला माझ्याकडे बघून? ते म्हणाले की तू जेव्हा जपाला बसत होतास, तुझी काही संख्या जेव्हा पूर्ण होत होती, तेव्हा काही घडत होतं का घरामध्ये? तेवढं काय घडायचं? तुझी पत्नी आजारी पडली होती. हो. तर तू रामाला सांगितलंस ना की माझ्या पत्नीला जरा बरं कर, हा जप तिच्यासाठी. अरे म्हणाले, मुलीला नोकरी लागत नव्हती, मुलाला. घडलं ना? मग त्यावेळेला तू जपाला बसत होतास, रोज सकाळी रामापुढे हात जोडत होतास, प्रार्थना करत होतास, आणि जपाला बसण्यापूर्वी रामाला सांगत होतास की याला एकदा चांगली नोकरी लागू द्या, याला एकदा प्रमोशन मिळू द्या. महाराज, असं तू करत होतास ना रे? हो, करत होत. मग म्हणाले, देव इतका व्यवहारी आहे, तुझ्या या मागण्या ज्या आहेत त्या मागण्यासाठी तुझा जप गेला ना त्याच्यातला निम्मा निघून, मग तो राहिलेला सगळा जप पूर्ण कर आणि मग बघ म्हणाले पुढचं काय असेल. सद्गुरूंच्या समोर उभं राहिल्यानंतर जर मागायचीच इच्छा उत्कट होत असेल तर आपल्याला फक्त एक सांगून ठेवतो की आपण उभं राहा, समर्थांच्या सांगण्याप्रमाणे सद्गुरूंच्या समोर उभं राहा, आणि एवढंच त्यांना फक्त प्रार्थना करा की महाराज, आम्हाला तुम्हाला आमच्याकडे बघून किंवा माझ्याकडे बघून तुम्हाला जे द्यावंसं वाटतं तेच द्या. मी आया असा आहे. ते कुठेतरी महाराजांच्या कृपेनं आपण तिथे कबूल करणं महाराजांच्या समोर खूप गरजेचं असतं, खूप आवश्यक असतं.
अक्का स्वामींना समर्थांनी सांगितलं की अक्का चिंता करू नका, तुम्ही जर दासबोध नीट वाचला, दासबोधाची पारायण केली, तर स्वतः समर्थ सांगतात या दासबोधातून मी तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन देईन. रघुनाथ कृपेची वचने तो हा दासबोध, हे जेव्हा समर्थ सांगतात, दासबोध हे समर्थांचं प्रत्यक्ष स्वरूप आहे. दासबोध हे समर्थांचं प्रत्यक्ष रूप आहे. आणि त्या दासबोधामध्ये समर्थांना आपण जेव्हा पाहतो, बघा आपण दासबोधाचा उघडा, जेव्हा खरंच आपल्यासमोर काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्या समर्थांच्या दासबोधातल्या ओवीतून निश्चितपणे आपल्याला मिळत असतं. पण आमची सगळी उपासना, आमचं सगळं नाम, आमचं सगळं जे काय आहे, हे जीवनामध्ये दासबोध उतरवत असताना हे आम्ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. गोंदवलेकर महाराजांच्या परंपरेतले केतकर महाराजांनी 11 कोटी जप पूर्ण केला. आणि हा 11 कोटी जप पूर्ण झाल्यानंतर बाबा बेलसरे त्यांना एक दिवस असं म्हणाले, म्हणजे आता 11 कोटी जप झाला, आपण काहीतरी एक छान चांगला समारंभ करूया ना, खूप विशेष आहे म्हणाले. 11 कोटी जप झाला. हे ऐकून केतकर महाराजांना खूप आश्चर्य वाटलं. बाबांना ते अत्यंत लीनतेने असं म्हणाले की काय 11 कोटी जप झाला म्हणजे काय विशेष आहे त्याच्यामध्ये, काय विशेष असणार त्याच्यामध्ये? त्यामुळे 11 कोटी जप झाला याच्यामध्ये काही विशेष नाहीये. असं कसं म्हणता म्हणाले 11 कोटी जप पूर्ण झालाय. तेव्हा केतकर महाराजांना त्यांनी विचारलं की मग विशेष नाही असं जेव्हा म्हणता, मग विशेष काय? तेव्हा केतकर महाराजांनी असं उत्तर दिलं की ते म्हणाले, याच्यातलं एकच सांगायचं झालं तर मला फक्त महाराज भेटले आणि महाराजांनी मला दर्शन दिलं, हेच म्हणाले खरं विशेष आहे. मग म्हणा तेवढ्यासाठी 11 कोटी जप करण्याची आवश्यकता काय? एवढ्या एका कारणासाठी 11 कोटी जप तुम्ही पूर्ण केलात, मग हा जप करण्याचं नेमकं कारण काय? तेव्हा केतकर महाराज असं म्हणाले की हा 11 कोटी जप पूर्ण करण्याचं नेमकं कारण असं की तो फक्त महाराजांना आवडतो म्हणून मी केला. महाराजांना आवडतो म्हणून मला करायचं. साधकांनी आणि उपासकांनी आणि दासबोधाच्या अभ्यासकांनी हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की महाराजांना आपल्या सद्गुरूंना काय आवडतं. सद्गुरूंना आवडणार आपण काहीतरी करायला पाहिजे. आपण नेहमी आपली आवड पाहत असतो की नाही? आपल्याला काय आवडतं, आपल्याला काय पाहिजे असतं, आपल्याला काय गरजेचं असतं, हे सगळं आपल्याला माहिती असतं. पण सद्गुरूंनी मला एक ना एक दिवस माझ्या डोक्यावरती हात ठेवावा आणि माझ्यावरती कृपा करावी, जे सद्गुरूंना आवडेल ते आपलं त्यांना देणं खूप आवश्यक आहे. सद्गुरू मागणार नाही, सद्गुरू कधी इच्छा व्यक्त करणार नाहीत. उलट आपल्या मनातली इच्छा हे निर्मूलन करण्याचं कार्य सद्गुरू करत असतात. आपली इच्छा कमी करण्याचं कार्य ते करत असतात. असे सद्गुरूंच्या वरती आपण जेव्हा काहीतरी त्यांच्याकडे काही मागत असतो, काही इच्छा व्यक्त करत असतो, काही आपल्या मनातला भाव त्यांच्या समोर जेव्हा व्यक्त करत असतो, तेव्हा तो भाव व्यक्त करत असताना त्या भावामध्ये कशा प्रकारची कुठेतरी काहीतरी न्यूनता त्यांच्यामध्ये असते. एक माधवनाथ महाराजांच्या परंपरेतल्या एक शिष्या होत्या, उषाताई नावाच्या, आणि ते सद्गुरूंच्या माधवनाथांच्या बरोबर एक शिष्य साधक असायचा. त्याने एकदा त्या उषाताईने असं विचारलं की म्हणाले, काय रे स्वामींना काय आवडतं रे नेमकं? म्हणाले, आपण सुद्धा असं विचारतो की नाही, काय आवडायचं असेल ते करावं. महाराजांना काय आवडतं, जे आवडीचं असेल ते द्यावं. काय आवडतं म्हणाले, तर तो साधक म्हणाला, मला बाकीचं काय खाण्यापिण्याचं मला माहित नाही बाबा म्हणाले. मग म्हणाल, तुला काय माहिती आहे? महाराजांना काय आवडतं? अरे म्हणाल, जिलेबी आवडती, बासुंदी आवडती, का नागपूरचं काही प्रसिद्ध आहे संत्री बर्फी वगैरे अशी काही आवडती, का काही आणखीन पक्वांना आवडतं? काय आवडतं? काहीतरी आवडणारं मला महाराजांना द्यायचं आहे.
ते म्हणाले मला खाण्यापिण्याच्या पदार्थाचं मला काही माहिती नाही म्हणाले, कारण ते कधीच मला असं बसून आवडीचं काहीतरी खूप काही खातायत असं मला कधी दिसलंच नाही म्हणाले. त्यामुळे मी कसा सांगू त्यांना काय आवडतं ते. मग म्हणाले काहीतरी आवडत असेल ना. हो म्हणाले एक नक्की महाराजांना आवडतं, स्वामींना एक निश्चितपणे आवडतं. म्हणाले काय आवडतं ते तरी सांग. ते म्हणाले महाराजांना आणि स्वामींना म्हणाले ध्यान केलेलं आवडतं. त्या म्हणाले अरे मला नैवेद्य करायचा होता. बघा आपण हे लक्षात घेण्यासारखं आहे. महाराजांना फक्त खाण्यापिण्याच्या पदार्थाचाच नैवेद्य होतो असं नाही. त्या उषाताईंनी असा संकल्प केला की जर माझ्या महाराजांना आणि सद्गुरूंना ध्यान केलेलं आवडत असेल तर आजपासून म्हणाले माझ्या सद्गुरूंना मी ध्यानाचाच नैवेद्य दाखव. त्यांना ध्यानाचाच नैवेद्य दाखवायचं. हे दासबोधातून आपल्याला शिकायचं. दैनंदिन जीवनामध्ये आपल्या आचरणामध्ये समर्थांनी जे सांगितलं की तुम्हाला दासबोध आचरणात आणायचं असेल तर पहिल्यांदा काय करावं लागेल. समर्थांची फार परमार्थाचा मार्ग आणि परमार्थाची सुलभ साधना ज्याला म्हणता येईल आणि परमार्थाचा अत्यंत सुगम मार्ग ज्याला सांगता येईल तो एका ओवीमध्ये समर्थांनी छान गुंफलेला आहे. आणि ती समर्थांची ओवी असं सांगते आधी ते करावे कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची पावना. कारण असं म्हटलेलं आहे कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है और नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी. प्रत्येकाच्या घराघरामध्ये ते सगळं वास्तव्य असतं. सद्गुरू प्रत्येकाच्या घराघरामध्ये बसलेले असतात. पण हे कर्म करत असताना कर्म आपल्या स्वतःपुरतं आपल्याला करायचंय. आपण नेहमी याच्या विरुद्ध करतो. आमची कर्म सोडून आम्ही रोज शेजारच्या कर्मावरती लक्ष ठेवतो आणि तेच कर्म आम्हाला कुठेतरी आड येतात. आमचा परमार्थ जो आहे हा सगळा शेजाऱ्यांच्या वरती सोपवलेला आहे आणि शेजाऱ्यांच्याकडे बघून आम्ही परमार्थ करत असतो. असा परमार्थ नाहीये. परमार्थ हा स्वतः जीवन जगण्याचा मार्ग आहे. परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. अरे या परमार्थाची सरी कोणास द्यावी. समर्थांनी मग सुरुवातीला जसं सांगितलं की सद्गुरू आपल्यावरती कधी असा आग्रह करत नाही. समर्थाने दासबोधामध्ये लिहून ठेवलं. ते असं म्हणाले की भल्याने परमार्थी भरावे, शरीर सार्थक करावे, पूर्वजांस उद्धरावे, हरिभक्ती करू. हा भक्ती मार्ग करायचा आहे. कर्म मार्ग आपल्याला करायचा आहे. कर्मामध्ये आपण जेव्हा लिप्त होतो तेव्हा समर्थांनी ही कर्म अखंडपणानं आयुष्यभर कर्मच करायला सांगितली का. कर्माशिवाय तर मार्ग नाहीये. कर्माशिवाय सुटका नाही. कर्मातून बाहेर पडणं शक्य नाही. पण ते कर्म सांगत असताना समर्थ म्हणतात कुठेतरी तुझ्या जीवनामध्ये आणि कुठेतरी तुझ्या साधक अवस्थेमध्ये तू करत असलेली नित्य कर्म असतील, तू करत असलेली नैमित्तिक कर्म असतील, ते कर्म तुला उपासनेच्या दिशेनंच घेऊन जाणार असलं पाहिजे. कर्म कधी संपत नाही. ती संपवताही येत नाही. आणि मग हे कर्म जेव्हा आम्ही करत असतो तेव्हा त्या कर्माची आम्ही देवाची रोज पूजा करतो की नाही. मग ही देवाची पूजा करत असताना आम्ही ते कर्म म्हणून करत असतो. आपल्या मनाची धारणा अशी असली पाहिजे आम्ही सकाळी उठल्यापासून तो रात्री झोपेपर्यंत आम्ही जी जी कर्म करतो ती ती कर्म म्हणजेच परमेश्वराची पूजा असते. ती पूजाच असते. आणि ही पूजा करत असताना आम्हाला पूजेचा बघा खूप पाहायला मिळतं म्हणून सांगतो आपल्याला. काय त्या देवपूजेवरून बाहेर गोंधळ चाललेला असतो. नागपूर सोडून आज आणि उद्या नागपूरचं काही नाही. नागपूरला आलं की पुन्हा मुंबई सांगायचं. पण पुन्हा मुंबईला गेल्यानंतर सुद्धा नागपूर सांगायचं नाही. कारण नागपूरचं वैशिष्ट्य असं आहे नागपूर ही खऱ्या अर्थानं राष्ट्रधर्माची आणि हिंदू राष्ट्राची ही पावनभूमी आहे. आणि हिंदू राष्ट्राचं स्वप्न साकार करण्यासाठी या नागपूरच्या ऐतिहासिक शहरानं आपल्याला याच भूमीमध्ये राम लक्ष्मण दिलेले आहे. आता ते कोण त्यांची नावं मात्र
आत्ता सांगणं अवघड आहे. ते तुम्ही समजून घ्या, तुम्ही सुज्ञ आहात. वैशिष्ट्य आहे त्या त्या स्थानाचं, आणि त्याच्या त्या त्या स्थानाचं खूप महात्म्य असतं, खूप वैशिष्ट्य असतं, आणि खूप त्याच्यामध्ये चेतना भरलेली असते. खूप त्या त्या ठिकाणी काही काही चांगल्या गोष्टी घडलेल्या असतात. आपल्या जीवनामध्ये दासबोध आपल्या अंतरंगामध्ये आपल्याला आणायचा आहे. आज आणि उद्या त्या दासबोधामध्ये आपल्याला स्वतंत्र जाऊन आपल्याला कुठेतरी आपल्या अंतःकरणामध्ये दासबोध आतमध्ये रुजवायचा आहे. दासानं दासाला केलेला बोध नेमका काय असतो आणि कशा प्रकारचा असतो हे आपल्याला पाहायचं आहे. कर्म करत असताना ते कर्म अशा प्रकारानं व्हावं की ते कर्म कुठेतरी आपल्याला त्या उपासनेच्या दिशेने घेऊन जाईल, आणि उपासना आपल्या हातून अशी घडावी. उपासनेचा मोठा आश्रयो, उपासनेविण निराश्रयो, आणि उदंड केले तरी तो जयो प्राप्त नाही. अशा प्रकारचा दासबोधाचा उत्तम महिमा आपण सगळीकडे पाहत असतो, दासबोध वाचत असतो. दासबोध हा समर्थाने त्याचं कित्येक वेळा महत्व आपल्याला सांगितलं. एक प्रसंग सांगितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की वेणा स्वामींचा प्रसंग आहे. आता हे जे प्रसंग मी जे सांगत असतो किंवा बोलण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न असतो, हा समर्थ प्रतापातील गिरीधर स्वामींच्या त्या समर्थ प्रतापाला धरून तो असतो. मला स्वतःलाही फार चमत्कार सांगायला आवडत नाहीत. मला स्वतःलाही ते चमत्कार, आता हल्ली पूर्वीचा काळ होता त्यावेळेस लोकांच्या श्रद्धा होत्या, आजही श्रद्धा आहेत नाहीत असं नाही, पण पुढच्या पिढीला आणि पुढच्या मुलांना ते नीट समजावून सांगण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये ते रुजवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या सत्य घटनांच्या आधारेच आपल्याला संत समजावून सांगावे लागतील. जरी त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग घडलेले असतील, अनेक घटना घडलेल्या असतील, समर्थांच्या जीवनामध्ये काही अनेक कितीतरी घटना घडलेल्या आहेत, त्या नुसत्या जर सांगायच्या झाल्या तर त्याच्यावरती एक प्रवचन स्वतंत्र होईल. पण नेहमी मी सांगत असतो की समर्थांच्या जीवनामध्ये समर्थांनी गाय उठवली, समर्थांनी मेलेली घार उठवली, समर्थांनी मेलेला त्या नाशिक टाकलेला त्या कुलकर्णीचा प्रेत आलं होतं, त्याच्याचा तो कुलकर्णी उठवला. हे सगळं आम्ही सांगत होतो, आजही सांगत असतो. पण हे सांगत असताना आम्ही हेही सांगत असतो की बाबांनो, आजच्या हल्लीच्या पिढी ही कॉम्प्युटरचं युग आहे, हे संगणकाचं युग आहे, हे विज्ञानाचं युग आहे. या विज्ञानाच्या कसोटीला सुद्धा अध्यात्म हे अध्यात्मच आहे, याच्यामध्ये निर्विवाद असं आहे. तरी सुद्धा ते आपल्याला कुठेतरी ते सांगत असताना विचार करावा लागेल. आणि आम्ही आता असं सांगत असतो की समर्थांनी मेलेली गाय उठवली की नाही माहित नाही, समर्थांनी मेलेली घार उठवली की नाही माहित नाही, समर्थांनी मेलेला कुलकर्णी उठवलं की नाही माहित नाही, आणि समर्थ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मेलेलं राष्ट्र उठवलं हे मान्यच करावं. आणि महाराजांनी संपूर्ण जीवन आयुष्य त्याच्यासाठी वेचलं. महाराजांच्या अनेक शिवचरित्राच्या कथा मी स्वतः ऐकल्या. हे ऐकत असताना अंगावरती रोमांच उभे राहायचे. आणि अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, समर्थांचा इतिहास, हा इतिहास जागता इतिहास आणि ज्वलंत इतिहास मी सद्गुरुदास महाराजांच्या मुखातून ऐकलेला आहे. हे सगळं सांगत असताना आमच्या जीवनामध्ये ते कुठेतरी आम्हाला उतरवायचं आहे. महाराजांनी सांगण्याचं काम केलं, पण आम्हाला ते कुठेतरी आमच्या कृतीमध्ये उतरवण्यासाठी आम्हाला त्याचा अभ्यास करावा लागेल. समर्थ दासबोधामध्ये असं सांगतात, ते उतरवायचं आहे म्हणून सांगतो. आपण काय करतो, थोडंसं काहीतरी ज्ञान झालं, थोडंसं काहीतरी पाठांतर झालं, थोडंसं काहीतरी आपल्याला लिहायला आलं ते आपण लिहित असतो, आपण मासिकामध्ये लेख देत असतो, सगळं काही करत असतो. पण समर्थ असं सांगून गेले, अभ्यास आहे प्रगट व्हावे, नाहीतरी झाकून असावे, प्रगट होऊन नासावे, हे विहित नव्हे. म्हणून पहिल्यांदा अभ्यास करायला पाहिजे, चिंतन करायला पाहिजे. पण हे चिंतन करत असताना आम्हाला नेमकं चिंतन काय करायचं, कसं करायचं हेच माहिती नाही. प्रभाते म्हणे रामचिंतित जावा, हे समर्थांनी सांगितलं खरं, पण ते चिंतन नेमकं कसं करायचं, फक्त त्याच्यात एक सोपा मार्ग सांगतो की चिंतन करत असताना चिंता करण्याची जी जागा आहे ती जागा फक्त चिंतनाला द्यायची, बाकी काहीच करायचं नाही. चिंतेची जागा आहे की नाही, असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही. आता तुम्ही बोला थोडंसं मध्ये मध्ये, मी असं म्हणणार नाही काय मध्ये मध्ये बोलतायत म्हणून, पण तुम्ही मध्ये मध्ये बोलला तर तुम्ही खरंच जागे आहात हे मला लक्षात येईल. चिंतेची जागा जी आहे ही ठरलेली असते, प्रत्येकामध्ये ती आहे.
बोलणाऱ्यामध्ये पण आहे, पण त्याच्यामध्ये चिंता जिथे केली जाते त्याच ठिकाणी चिंतन करायचं आहे. चिंतनाच्या आणि चिंतेच्या जागा वेगळ्या असत नाहीत. हा कप्पा चिंतेचा, तो कप्पा चिंतनाचा, हा कप्पा नामस्मरणाचा, तो कप्पा मानसपूजेचा, तो कप्पा देवपूजेचा, असे कप्पे नाही आहेत आतमध्ये. फक्त काय करायचंय की आम्हाला रामाचं चिंतन सोडून विषयाचं चिंतन करणाऱ्या वृत्तीचं आम्हाला कुठेतरी चिंतन करायचं. आणि मग त्याला समर्थ असं म्हणाले, करी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा, ही उपाधी देहे बुद्धी ते वाढविते, परी सज्जना केवी बाधू शकेते. ही उपाधी जी आहे, ही उपाधीच आमच्या पाठीमागे लागलेली आहे. ती कुणीही जबरदस्तीने तुमच्या मागे लावलेली नाही. आमचा असा समज असतो. अनेक ठिकाणी प्रवचनाला जातो महाराज, आणि तिथे नवरा बायको प्रवचनाला एकत्र तर फार दुर्मिळ असतं दोघं एका वेळी येणं. नागपूर सोडून तिथे आले असते ते मला माहित नाही, पण प्रवचनाला एका ठिकाणी गेलो आणि त्या दिवशी ते गृहस्थ आले ना. प्रवचन झालं, मला वाटलं काहीतरी सांगायला आले असतील, बोलायला आले असतील. आले माझ्या समोर बसले. एवढ्या मोठ्या आविर्भावामध्ये त्यांनी सांगितलं की ते म्हणाले, बुवा तुम्ही जे प्रवचनामध्ये सांगितलं ना, मी हिला हे रोज हे सांगत असतो. बर म्हटलं मग काहीही नाही म्हणत, तिच्यावरती परिणाम नाही. बर आता माझं ऐकून घेण्याशिवाय माझ्याकडे काही पर्याय नव्हता दिसत. कारण आम्ही इतके फिरणारे माणसं, इतके बोललेले असतो, आम्हाला हे माहिती असतं की आज हे आलेत, उद्या त्या नक्की येणार. आणि तसंच झालं. दुसऱ्या दिवशी त्या आल्या, प्रवचन झालं, समोर येऊन बसल्या. बरं, ह्यांच्यापेक्षा त्यांचा आविर्भाव डबल होता. त्या म्हणाल्या, बुवा तुम्ही जे प्रवचनात सांगितलं, असा दात खाऊन जोरात, तुम्ही जे प्रवचनामध्ये सांगितलं मी ह्यांना हेच सांगत असते. पण ह्यांना म्हटल्या बरं का, मी ह्यांना हेच सांगत असते म्हणाले, पण त्याच्या पुढे जाऊन सांगितलं सगळं पालत्या घड्यावर. म्हणाले आता याच्यावरती काय करायचं. मग म्हणलं तुम्ही दोघं जण का येत नाही. ते म्हणाले नातवाला सांभाळण्यासाठी घरी एकाला थांबावंच लागतं. आणि मी त्यांना असं एवढंच सांगितलं की तुम्ही दोघं जण बरोबर प्रवचनाला येईपर्यंत हा विषय काही सुटणार नाही. तुम्ही दोघंही प्रवचनाला या, त्याच्यातनं काय मार्ग असेल तर आपण बघू. अशी आमची जागा आहे. विषय चिंतनाची जागा, विकल्पाचा कुठेतरी आतमध्ये चाललेला जो काही प्रवेश असतो किंवा विषय चिंतनाची जागा फक्त रामचिंतनाला द्यायची आहे, बाकी काही करायचं नाही. चिंता ही सहज आम्ही सहज करत असतो, सहज काही त्याला करावं लागत नाही. इतकी सवय झालेली आहे चिंता करायची, इतकी सवय झालेली असते चिंतेमध्ये राहण्याची, आणि इतकी सवय बघा चिंतेला. आता चिंतेला फार गोंडस नाव दिलेलं आहे, टेन्शन, ताणतणाव. आणि हे ताणतणाव ग्रस्त जीवन हे आम्हाला कुठेतरी संपवायचं आहे. त्याच्याशिवाय परमार्थाचा आनंद मिळू शकत नाही. परमार्थाचा आनंद जर घ्यायचा असेल, परमेश्वराने हे जीवन दिलं ना, अक्षरशः तुम्हाला आनंदाचा आनंद उपभोग घेण्यासाठी जीवन दिलेलं आहे. कुठेही दुःखामध्ये हे तुम्हाला असं लोळण्यासाठी दिलेलं नाहीये, सुखामध्ये, आनंदामध्ये. पण ही चिंता करत असताना हे गृहस्थ होते, आणि ते गृहस्थ मला नेहमी सांगायचे, आता काही चिंता नाही, आता काही चिंता नाही. त्याला मुलाचं लग्न झालं, त्याला नोकरी लागली, सगळं झालं. आता म्हणाले नातवाचं एकदा तोंड बघितलं, नातू पण झाला. मी सज्जनगडावरती 40 वर्ष होतो. दरवर्षी दासनवमीला येणारे अनेक जण मला येऊन भेटायचे, किंवा पुढच्या वर्षी आता मुक्त होतोय प्रपंचातून, सेवेला येणार. 40 वर्षात असा एकही ग्रस्त मला भेटला नाही की हे सांगितलं आणि तो खरंच सेवेला आला. माणसं प्रपंचातून जेव्हा मुक्त व्हायची, किंवा लिप्त असलेली माणसं जेव्हा मुक्त व्हायला लागतात ना, तेव्हा ती जास्त पुढे पुढे लिप्त होत जातात असं मला दिसलं. नातवाचं मुख बघितल्यानंतर आता झालं ना प्रपंच, संपला ना प्रपंच.
आता कशाला तुम्ही घरामध्ये जास्ती अडका, कशाला जास्ती घरामध्ये लक्ष देता? पण घर लागेपर्यंत त्या घरातून बाहेर पडणे नाही, घरातून बाहेर जायचंच नाही. इतका काही काही वेळेला प्रकार तर आम्हाला पाहायला मिळतो ना, की त्या घरामध्ये माणसं किती, अहो त्या काय झालेलं असतं तुम्हाला सांगू का, त्या घरातली सगळी परिस्थिती आम्हाला बघायला मिळते आणि मग ते कुठेतरी प्रवचनाच्या रूपाने ती बाहेर येते. कसं झालंय की आमच्या मनामध्ये, आमच्या डोक्यामध्ये, आमच्या कल्पनेमध्ये आम्ही नको असलेले विषय असे इतके भरून ठेवलेले असतात ना, आणि त्याच्यामुळे आम्हाला मूळ विषय जो आहे, रामचिंतनाचा आनंद जो आहे, तो त्याच्यामुळे मिळत नाहीये. बघा, ज्यांची जुनी वाडे असतील, जुनी घरं असतात, आजही आहे. तो आता काय बिल्डिंग मध्ये सुद्धा प्रत्येकाच्या घराघरामध्ये, तुमच्याकडे आहे की नाही मला सांगा, आडगळीची खोली आहे की नाही? आहे का? आडगळीची खोली म्हणायची पूर्वी. त्या आडगळीच्या खोलीचं वैशिष्ट्य असं की त्या आडगळीच्या खोलीमध्ये नको असलेलं सगळंच्या सगळं सामान त्या खोलीमध्ये टाकलं जायचं. मग आणायचंच कशाला, घ्यायचंच कशाला? म्हणजे घेताना विचार नाही, ते घेतल्यानंतर थोडे दिवस वापरलं, 4 महिने 6 महिने वापरलं की त्या आडगळीच्या खोलीत टाकायचं. हे आणलं, आडगळीच्या खोलीत टाकायचं. त्या आडगळीच्या खोलीचं वैशिष्ट्य असं, हे महाराजांनी फार छान बसवलंय बरं का. हे महाराजांनी एकदा पुढे सांगतो तुम्हाला की त्या आडगळीच्या खोलीचं दुसरं वैशिष्ट्य असं असतं की त्या आडगळीच्या खोलीमध्ये अंधार असतो, आणि तिसरं वैशिष्ट्य त्या आडगळीच्या खोलीचं असं असतं की त्या खोलीमध्ये आतमध्ये पाय टाकल्यानंतर तिथे खेचकळलंच पाहिजे, पायाला काहीतरी तिथे लागलंच पाहिजे. अशी ती आडगळीची खोली झालेली असते आणि नको असलेलं सगळं सामान त्याच्यामध्ये भरलेलं असतं. आता मला काय सांगायचं याच्यातून, आपला देह आणि आपण एक आडगळीची खोली झालेली. सगळे विषय, नको असलेले विषय सगळे आपण त्याच्यामध्ये भरतो. म्हणून विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, फार सुंदर सांगितलं समर्थ. संध्याकाळच्या वेळेला छान करुणाष्टक आपण जेव्हा म्हणतो, विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, तुझविण रघुनाथा ओखटे सर्व काही. किती सुंदर आहे ती अष्टक. संध्याकाळच्या वेळेला देवासमोर दिवा लावून जर हे अष्टक आम्ही जर म्हटलं ना, तर सगळा दिवसभरातला ताप निघून जातो. अनुदिन अनुतापे तापलो राम राया, परमदिन दयाळा नीरसी मोह माया. अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विणशिण होतो थावरे थावा. करुणाष्टक समर्थाने जेव्हा टाकलेला रचली, तेव्हा त्याची रचना करत असताना समर्थांच्या मनाची अवस्था काय, आज त्या अवस्थेतून आम्ही प्रत्येक जण जेव्हा जात असतो, त्या अवस्थेतून आम्ही जेव्हा ग्रंथ वाचत असतो, त्या अवस्थेतून आम्ही जेव्हा काहीतरी एखादं पारायण करत असतो किंवा ग्रंथाचा अभ्यास करत असतो, तेव्हा हे ग्रंथ अभ्यासत असताना, त्या ग्रंथाचं चिंतन करत असताना, त्या ग्रंथाचं मनन करत असताना संतांनी त्या कोणत्या अवस्थेमध्ये ते ग्रंथ लिहिलेले आहेत. दासबोधाचं दैनंदिन जीवनामध्ये आम्ही तो आतमध्ये कुठेतरी घेण्यासाठी आमचं त्या दृष्टीने आम्ही सक्षम असलं पाहिजे, त्या दृष्टीने आम्ही सामर्थ्य संपन्न असलं पाहिजे. सद्गुरू द्यायला बसलेले आहेत, गुरु कृपा व्हायला फार वेळ लागत नाही. आमची अंतःकरणं, आमची मनं जर शुद्ध झाली आणि आमच्या मनानं जर भगवत चिंतनाचा संकल्प केला, आमच्या अंतःकरणामध्ये रामच राम जर भरून उरलेला असेल आणि रामाशिवाय आम्हाला काहीच आठवत नसेल, रामाशिवाय आम्हाला काहीच दिसत नसेल, तर सद्गुरूंची कृपा होण्यासाठी काहीही वेळ लागणार नाही. सद्गुरू कृपा ही अखंडपणानं आपल्या पाठीशी काम करत असते. पण त्या कृपेची आम्हाला जोपर्यंत प्रचिती सतत यावी असं मला नेहमी वाटत असतं,
ही प्रचिती येणं म्हणजे चमत्कार दाखवणं असा त्याचा अर्थ असत नाही. ही प्रचिती येणं म्हणजे आम्हाला कुठेतरी त्याच्यातून आम्हाला काहीतरी मार्ग मिळत राहतो, कुठेतरी आम्हाला आमच्या दृष्टीनं कार्य करण्यासाठी आमची सत्प्रवृत्ती वाढत असते, सद्वासना वाढत असते, सत विचार आमच्या मनामध्ये जेव्हा निर्माण होत असतात तेव्हा मी नेहमी सांगतो, समर्थाने राम उपासना मला करायला सांगितली. दासबोधामध्ये सुद्धा समर्थ म्हणतात, रघुनाथ कृपेची वचने तो हा दासबोध. त्या दासबोधामध्ये सुद्धा रामाचं वैशिष्ट्य सांगितलं, राम कृपेची वैशिष्ट्य समर्थाने सांगितली. रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते तात्काळची सिद्धी पावे, करता राम हे असावे अभ्यंतरी. हे सांगत असताना हे राम म्हणजे आम्हाला फक्त मूर्तीमधला राम हवाय का, प्रतिमेमधला राम आम्हाला अपेक्षित आहे का? आमची एक धारणा असते, आमच्या घरामध्ये छान मूर्ती असतात, देव असतात, देव्हारा असतो, मूर्ती असते, आम्हाला त्या मूर्तीकडे बघून मन प्रसन्न होतं आणि खरंच व्हावं, याच्यामध्ये काहीच दुमत नाही. पण तो प्रतिमेमध्येच फक्त सामावलेला आहे का, तो फक्त मूर्तीमध्येच आहे का? तर समर्थ म्हणतात, तो फक्त प्रतिमेपुरता आणि मूर्तीपुरता राम माझा मर्यादित नाही. तर ते असं म्हणतात, तुमच्यामध्ये असणारं जे सामर्थ्य आहे, तुमच्यामध्ये असणारी जी शक्ती आहे, तुमच्यामध्ये असणारी जी दैवी सत्ता आहे, दैवी शक्ती आहे, ती दैवी शक्ती आणि दैवी सामर्थ्य म्हणजे रामच आहे. अयोध्येमध्ये रामराय जेव्हा आम्ही तिथे जातो, रामाच्या चरणी विलीन होतो, रामाच्या चरणी आम्ही पूर्ण तिथे तल्लीन होतो, रामाच्या चरणाशी आम्ही जेव्हा एकरूप होतो, राम हे आम्हाला आतमध्ये चैतन्यदायी अशा प्रकारचा, आनंददायी अशा प्रकारचं दैवत समर्थन त्या काळामध्ये मिळालं. का बरं? दासबोधाचा कालखंड जर आपण बघितला तर त्या कालखंडामध्ये जेव्हा समर्थाने दासबोधाची रचना केली, त्या दासबोधाची रचना केल्यानंतर त्याचं वैशिष्ट्य अनेक वेळेला समर्थाने सांगितलं. मी मगाशी तुम्हाला सांगता सांगता वेणास्वामींचा प्रसंग त्या बोलण्याच्या ओघामध्ये राहून गेला, तो सांगतो की समर्थ दासबोध म्हणजे नेमकं काय आपल्याला सांगतो. वेणास्वामी विजयादशमीच्या दिवशी त्यांनी असा संकल्प केला. आम्ही संकल्प करत असतो, पण आमचे संकल्प जे असतात ना, ते सगळे संकल्प आमचे स्वार्थानं बांधलेले असतात. आमचे संकल्प आमच्या व्यवहाराच्या पुरते मर्यादित असतात. ते संकल्प आम्हाला स्वतःच्या कुठेतरी क्षणिक सुखासाठी आम्हाला ते संकल्प आम्ही वापरत असतो. पण वेणा स्वामींनी संकल्प केला की आज सद्गुरूंची पूजा करायची, असा संकल्प करायला हरकत नाही. पण खरं तर वैदिक शास्त्रामध्ये संकल्पाला महत्व आहे. अनेक जण मला विचारतात संकल्प करावा की नाही, संकल्पाचं फळ काय, संकल्प नाही केला तर. शुद्ध परमार्थाच्या प्रांतामध्ये जर सांगायचं झालं, वैदिक शास्त्राच्या दृष्टीने संकल्प आवश्यकच आहे, तो करावाच. आम्ही पारायणाचा संकल्प करतो, पण सद्गुरूंच्या सान्निध्यात असल्यानंतर आम्ही संकल्प करून काहीतरी त्याच्यातनं मागणी करणं, हा संकल्प आम्ही सद्गुरूंच्या समोर कधी करण्याची आवश्यकता असत नाही. कारण संकल्पामध्ये जे आम्ही जे मागत असतो, संकल्पामध्ये आमची जी इच्छा जागी होत असते, संकल्पामध्ये आमचा जो काही भाव मागण्याचा जागा होत असतो, तोच सद्गुरूंना नको असतो. वेणा स्वामींनी मनामध्ये अंतःकरणातून संकल्प केला की पूजा करायची, चांगला संकल्प आहे, सत्संकल्प आहे. पण काय झालं कोणास ठाऊक, असं होतं कधी. संतांच्या बाबतीत सुद्धा घडतं, पण अर्थात ते स्वतःसाठी नसतं, स्वार्थमूलक नसतं. पण वेणा स्वामींच्या प्रतापातली कथा आपल्याला सांगतो. वेणा स्वामींनी समर्थांची विजयादशमीला पूजा करायचं निश्चित केलं, समर्थांना प्रार्थना केली, समर्थांची अनुभूती घेतली. तो प्रसंग आठवा. विजयादशमी म्हणजे फक्त त्यावेळी वर्षातून एकदा येते तीच नव्हे. सद्गुरू आपल्या डोक्यावरती हात ठेवतात, आपल्याला गुरुमंत्र देतात आणि आपल्याला जे पाहिजे ते शाश्वत सुख आणि समाधान ज्या क्षणी ते देतात, तोच खऱ्या अर्थानं विजयादशमीचा दिवस असतो. वेणा स्वामींनी संकल्प केला आणि आज समर्थांची पूजा करायची.
भाव दाटून येत होता. सखा मानावा भगवंत, माता पिता गणगोत, विद्या लक्ष्मी धन वित्त सकळही परमात्मा. सख्य देवाशी करावे, प्रेम प्रीतीने बांधावे, सख्य भक्तीचे जाणावे लक्षण आहे. सख्यत्वानं भगवंताला बांधता येत, सख्यत्वानं भगवंत आपलासा करता येतो. दास्यामध्ये मी भगवंताचा असतो, पण सख्यामध्ये भगवंत माझा असतो. सख्य भक्तीमध्ये एक साधकाच्या जीवनामध्ये येणं खूप गरजेचं असतं. एक ना एक दिवस आपल्या जीवनातला आणि आयुष्यातला एक दिवस असा उजाडावा की सद्गुरूंनी विचारावं, बाळा तुला काय हवंय ते तरी मला सांग. ती वेळ कधीतरी येऊ द्या एकदा तरी. ती वेळच येऊ देत नाही ना आपण. आज तो वेणा स्वामींच्या आयुष्यातला जीवनातला सोन्याचा दिवस होता. समर्थांची पूजा करायची होती, पण पहा मगाशी जसं सांगितलं की संकल्प करणारं मन, कुठेतरी त्या संकल्पाला बांधलेलं मन कसं असतं. वेणा स्वामींनी समर्थांची पूजा करायचं निश्चित केलं, सगळी तयारी केली. तो प्रसंग आठवाच आपण सगळ्यांनी. सगळी तयारी झाली, पण आज वेणा स्वामींना समर्थांची पूजा करत असताना आतमध्ये कुठेतरी एक संकल्प पुढे येतोय, आणि तो संकल्प होता की मला समर्थांनी आज त्यांच्या चरणातल्या पादुका मला द्याव्या. संकल्प लागलाय की नाही? किती छान आहे संकल्प. फार उच्च कोटीचा महत्वाचा संकल्प आहे, पण मनामध्ये आलेला आहे. पहा, आपली जी दोन मन काम करत असतात, बहिर्मन आणि अंतर्मन. बहिर्मनाचा थांगपत्ता कोणाला लागणार नाही, पण अंतर्मन मात्र सद्गुरू जाणत असतात. आणि पाप पुण्याची सगळी व्यवस्था जी आहे ती अंतर्मनाशी जोडलेली असते, अंतर्मनाच्या संकल्पाशी जोडलेली असते. अरे त्या समर्थांना म्हणाल्या नसती मला पादुका हव्या आहेत म्हणून. समर्थांची यथासांग पूजा झाली. काय तो सोहळा असेल. आपण मानसपूजेमध्ये करा. गुरुचरित्राचं पारायण करत असताना महाराजांची पाद्यपूजा करतो आहे याच्यासाठी काही वेळ द्या. बघा काय आनंद येतो पारायणाच्या वेळी. बघा एक एक ओवी कशी महाराजांचं दर्शन घडवते आपल्याला. तो भाव आपल्या मनामध्ये कसा जागृत होतो, ते रोमांच आपल्या मनामध्ये कसे निर्माण होतात, याची अनुभूती घ्या. आणि ही अनुभूती घेण्यासाठी हा अभ्यास आहे. साधना अभ्यास आहे. साधना ही कुठेही परमार्थाचा मधली साधना ही व्यवहाराच्या कुठल्याही पातळीवरती मला हे मिळावं, मला ते मिळावं, मला हे हवं आहे, मला ते हवं आहे, माझं हे झालं ना मला बाकी काहीच नको, असं म्हणणं कधीच संपत नसतं, कधीच पूर्ण होत नाही. मनातल्या इच्छा कधीही आपल्या पूर्ण होतातच, व्यावहारिक संकल्पना कधीच पूर्ण होत नाही. त्या एका पाठोपाठ पुढे जोडलेल्या असतात. कुठे सुख मिळते आपल्याला. आणि ज्यांना खोटं खोटं सुख मिळालेलं असतं ना, ते कसा ओळखायचा माणूस सांगू आपल्याला. महाराजांना खूप अनुभव आहे त्याचे. आम्ही फिरतो म्हणून आम्हाला अनुभव आहेत. आम्ही महाराज नाही, पण फिरतो म्हणून अनुभव होता. एखादा माणूस, एखादी व्यक्ती न विचारता उगीच सारखी सांगत असेल ना, मी फार सुखी आहे, मी फार सुखी आहे, मी फार सुखी आहे, त्याच्यासारखा दुःखी कोणी नाही. सांगायची आवश्यकताच नाही. समर्थाने तर छान सांगून ठेवलं की नाही, सुखानंतर दुःख येत असतं आणि दुःखानंतर परत सुख येत असतं. सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकोनी आले, भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले. याचं कारण काय? कधीच एवढ्या सावकाश म्हणायची सवय नाही, कधीच थांबायची सवय नाही ना महाराज. हे एकदा गणपतीची सहस्रावर्तन सुरू केली,
ओम नमस्ते गणपते पासून ओम नमो व्रातपते पर्यंत एकही शब्द गणपतीपर्यंत पोहोचता कामा नये. आणि बरं ती एकदा सहस्रावर्तन एकदा पूर्ण झाली की लगेच मोदकाची वाट. म्हणजे आमची वृत्ती कशी आहे बघा. अभ्यास आहे हा. अभ्यास करायचा. सहस्रावर्तन करत असताना तर तो विषय मी नाही नेत पुढे, पण कुठेतरी आम्ही जे करत असतो ना ते कुठेतरी देवापर्यंत पोहोचतंय की नाही. मनातला भाव वेणा स्वामींचा खूप चांगला होता. सद्गुरूंची पूजा करायची आहे आणि समर्थांची त्यातल्या त्यात करायची. पादुका मिळाव्यात असा संकल्प केलेला आहे मनात आतमध्ये, पण समर्थांच्या समोर काय ताकद होती का सांगण्याची. असं कुणीही समोर उभा राहून समर्थांना काही सांगू शकेल आणि काही म्हणू शकेल अशी कुणाचीच प्रार्थना नाही. पूजा पूर्ण होत आली. समर्थांच्या अंगावरती छान भरजरी शाल घातली, वस्त्र अर्पण केलेलं आहे. नाना प्रकारच्या सुगंधी माळांच्या फुला, समर्थांच्या फुलांचा हार समर्थांच्या गळ्यामध्ये घातलेले. काय समर्थांचं वर्णन केलंय सांगू आपल्याला. समर्थ कसे दिसत होते, समर्थांचं रूप कसं होतं, आम्हाला कधीतरी ते दिसावं. वस्त्रे हुरमुजी भरजरी पटकुळे, माथाची राही वसे, काया सुंदर गौरवर्ण विलसे, भाळी आवाळू असे. हे कोण लिहितंय? स्वामींचा कविता समुद्र वघा, कल्याण लिहितसे, ऐसा सद्गुरु हा अनंत कवीचा, बद्धा सतारी तसे. 6 फूट उंच आहेत सगळं, तेजपुंज आहे. पूजा पूर्ण होत आली, नैवेद्य झाला. आम्ही पण नैवेद्य दाखवतो. कसा दाखवायचा नैवेद्य? सहज विषय आला की सांगावं असं वाटतं म्हणून. बरं, नैवेद्य एक तर नक्की खात्री असते की देव खात नाही, मग त्याची वाटी ठरलेलीच एवढी एवढीशी का? याचं उत्तर उद्या द्या. एकदा माहिती आहे ना की देवाला ताट एवढं मोठं भरून ठेवलं तरी हे काही संपणार नाही, देव काही खाणार नाही. तो खातो, तो घेतो. पूजा करत असताना यथा देहे तथा देव. जे मला हवंय ना, जे मला पाहिजे, मला जेवढं पाहिजे असतं तेवढं त्याला पाहिजे, बस. बाकी त्याला जास्त पण नकोय आणि कमी पण नकोय. तुम्ही शुगर फ्री खाता असाल तर त्यालाही चालेल. नैवेद्य अर्पण करत असताना नैवेद्याचे मंत्र आहे. प्राणाय स्वाहा, पानाय स्वाहा, ध्यानाय स्वाहा, दानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. पण पोझिशन दाखवण्याची अवस्था, हे नैवेद्याचं ताट ठेवलेलं असतं. काही काही ठिकाणी बघतो ते सांगतो, बघितलंय ते सांगतो. असं एकदा घरकण पाणी फिरवायचं आणि ते नैवेद्याचं ताट समोर ठेवून प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, ध्यानाय स्वाहा. तिकडे कर ना, देवाकडे असा तरी हात. असं नाहीच. नैवेद्य त्याला भावानं अर्पण करायचा आहे. त्याला भाव फक्त हवाय, त्याला बाकी नैवेद्य त्यातलं काही नको आहे. तो नैवेद्य महाराजांना जसं मगाशी सांगितलं की सद्गुरूंना काय आवडतं, देवाला काय आवडतं, ते देवाला द्यावं. वेणा स्वामींनी नैवेद्य दाखवला, भावानं खूप अत्यंत श्रद्धेनं अर्पण केला नैवेद्य. सगळी पूजा झाली, यथासांग पूजा झाली, आरती झाली. आम्ही सुद्धा आरती करतो.
आरतीनंतर ते घालील लोटांगण वंदिन चरण वगैरे असतं ना. आता अलीकडचे लोक काय करायला लागले, ते घालील लोटांगणेच्या वेळेला कोण आरतीला होता आणि कोण नव्हता तेवढ्याच वेळात ते बघून घेतात आणि लगेच मिस कॉल. आज तुम्ही आरतीला दिसला नाही, मला तुम्हाला काय माहिती, घालील लोटांगणच्या वेळेला बघितलं तुम्ही दिसला नाही, हा त्याचा अर्थ नाहीये. पूजा झाली, आरती झाली, सगळं नमस्कार झाला, सगळं झालं, वेणा स्वामींचा संकल्प आतमधून जागा झाला आणि त्यांना भाव राहत नव्हता. मनोमन अंतकरणातून समर्थांना प्रार्थना केली. अहो समर्थांना कशाला सांगायला हवंय, काय हवंय मला ते त्यांना कशाला सांगायला पाहिजे. म्हणून मगाशी जे म्हटलं की सद्गुरूंना सांगावं लागत नाही, सद्गुरूंना हे मला द्या असं म्हणण्याची काही आवश्यकता नसते. त्यांना उलट जे द्यायचं असतं, आमच्या मागण्यापेक्षा कितीतरी अमर्याद अशा प्रकारचं द्यायचं असतं, शाश्वत स्वरूपाचं द्यायचं असतं, टिकणारं द्यायचं असतं. आम्हीच मात्र असं काहीतरी मागून घेत असतो की जे टिकत नाही, जे राहत नाही. असं आम्हाला मागितलं, आम्हाला त्यांनी दिलं की मग सद्गुरू आमचे चांगले असतात, मग सद्गुरू आमच्यावरती कृपा करतात आम्हाला, असं आम्हाला वाटतं. पण आमच्या मनासारखं जर झालं नाही तर दासबोधच आम्हाला सांगून जातो, आपुल्या मनासारखे न घडे तेणे गुणे निष्ठा मोडे, फळ भगवंता कोणीकडे महदांतर. आम्ही मागतो आणि देवानं दिलं नाही, काय उपयोग मिळाला एवढे वर्ष सगळं करून. ही आमची अवस्था आहे. वेणा स्वामींचा संकल्प समर्थांच्या पर्यंत पूर्ण झाला. समर्थांना नमस्कार करतायत वेणा स्वामी. कसा नमस्कार करावा हो, कसा करावा. हल्ली नमस्काराचे कितीतरी प्रकार आहेत, पंचवार्षिक पण आहेत. आपणही नमस्कार करतो देवा, किती घाई गडबडीत जात असलो तरी नमस्कार करतो. काही काही लोक असा करतात, असा करतात, असा करतात, असा करतात, काही असाही करतात. बाय टाटा. असा नमस्कार केल्यानंतर त्यांनी आशीर्वाद कसा द्यायचा आणि काय द्यावा आशीर्वाद. नमस्कार कसा करावा दासबोध आम्हाला सांगतो. नमस्कारे लीनता घडे, नमस्कारे अनन्यता जोडे, नमस्कारे गुरुदेव ओळे आपणावरी. नमस्कार ऐसे नाही सोपे, नमस्कार करावा अनन्य रूपे. असा नमस्कार झाला पाहिजे, पण तो नमस्कार होतच नाही. वेणा स्वामींनी नमस्कार केला, साधक भावे नमस्कार घाली. असा नमस्कार होऊ द्या एखादा. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली, सुगम पंथे निवून घाली जेथी न. एकच नमस्कार, 10 नमस्कार करायला पाहिजे असं काही नाही, कोणी आग्रह करत नाही. एकच नमस्कार असा करा की जो सद्गुरूंना सुद्धा असं वाटलं पाहिजे, आता या नमस्काराचा आशीर्वाद काय देऊ आणि नमस्काराचं फळ मी काय देऊ. वेणा स्वामींनी समर्थांना नमस्कार केला. वेणा स्वामी बसल्या. वेणा स्वामींच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू वाहतात. होणारच ना, सद्गुरूंच्या समोर बसलं ना, आम्हाला आमच्या अज्ञानाची आतून कुठेतरी जाणीव होत असते. आम्ही कुठे चुकतो हे कुणी सांगावं लागत नाही, कुणी सांगायची आवश्यकता नसते. त्यांच्या समोर बसलं की आमच्या चुका आम्हाला कळत असतात, आमचं अज्ञान आम्हाला जाणवत असतं. आम्ही कुठेतरी कमी पडतो आहोत. ही कमी कुठे पडतो आहोत याची जाणीव फक्त सद्गुरूंचे चरणच आम्हाला करून देत असते. म्हणून सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. काय करतात जीवनामध्ये सद्गुरू, काय करतात. सद्गुरू कृपे विण काही, भवतरणो पावनाही, या कारणे नवलाही सद्गुरू पाय सेवावे. काय करतात सद्गुरू. वासना नदी महापुरी, प्राणी बुडता ग्लांती करी, तेथ उडी घालून तारी, तो सद्गुरू. आम्हाला काही कळत नसेल, आम्हाला अज्ञान असेल, आम्हाला शब्द कळत नसतील, आम्हाला वाचलेलं कळत नसेल, आम्हाला ऐकलेलं काही कळत नसेल, तर सद्गुरू यावेळेला नेमकं काय करत असतात. त्यांच्या सान्निध्यामध्ये बसल्यानंतर त्या श्रवणाचं फळ काय असतं, तर सद्गुरू आमच्यावरती कृपा करतात. फोडोनी शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निजसार, तोची गुरु माहेर अनाथांचे. हे सद्गुरू कार्य करत असतात.
वेणा स्वामींच्या डोळ्यातून उगीच अश्रुधारा वाहत नव्हता. अहो, डोळ्यात अश्रू यायला सुद्धा तेवढा अंतःकरणाचा भाव जागृत व्हावा लागतो. आम्हाला प्रपंचासाठी रडायची सवय आहे की नाही? आम्हाला व्यवहारामध्ये आम्ही रडत असतो की नाही? शेअर मार्केटमध्ये नुकसान झालं की रडत असतो की नाही? कुठेतरी नुकसान आम्ही झालं की आम्ही रडत असतो. त्यामुळे ते रडू येतं, पण ते रडू कसं असतं आमचं? ते स्वाभाविकपणे सहज येऊन जातं. ते जसं स्वाभाविक येतं ना, तसं सद्गुरूंच्या समोर बसल्यानंतर सुद्धा असंच आमच्या डोळ्यातून अश्रू आले पाहिजे. याचा अर्थ असा नाहीये की सद्गुरूंच्या समोर बसलं की असं व्हावं, असं झालं तरच तो साधक वगैरे, असं काही नसतं. फार प्रकार असतात बरं का परमार्थामध्ये. लिंबाळच्या गुरुदेवांनी महाराज एकदा सांगितलं होतं की म्हणाले, परमार्थातल्या माणसाला आजारपण जास्त असतं. आता त्यांनी कुठल्या अर्थानं सांगितलं, कोणत्या भावानं सांगितलं, कोणत्या कशाने सांगितलं, ते माझ्या लक्षात आलं, आपल्या लक्षात आलं असेल की पारमार्थिक माणसाला आजारपण जास्त असतात, दुःख जास्ती असतात, संकट जास्ती असतात, यातना जास्ती असतात, उद्विग्नता जास्ती असते. हे का असतं? तर ते असतं याचं कारण असं की सद्गुरूंना ते आपल्यातून काढून टाकायचं असतं. गुरुदेव म्हणाले की ज्यांना आजारपण जास्ती, ते साधकांना आजारपण जास्ती असतं म्हणाले. एक जण, एक गृहस्थ आला, म्हणाला मी सारखा आजारी पडतो रोज. म्हणलं तू आजारी पडतोस म्हणून तू साधक आहेस का? गोंदवलेकर महाराज असं नेहमी म्हणायचे की रामा, माझ्यासाठी जे भोग निश्चित केलेले असतील ना, ते भोग माझ्यासाठी तू देऊन टाक, मी ते आनंदानं भोगेन. हे सद्गुरूंना जास्ती आवडतं. दुःख, कष्ट, यातना, अपमान हे जेवढ्या सहजतेनं आणि आनंदानं आम्ही भोगू किंवा आनंदानं सोसू, ते सगळ्यात जास्ती सद्गुरूंना आवडतं. आपल्या दुःखाचं आणि प्रारब्धाचं ओझं सद्गुरूंच्यावरती कधीही आपण टाकू नये. कारण ते प्रारब्ध आमच्या जन्मोजन्मीच्या आमच्या संस्कारातून, आमच्या कृतीतून, आमच्या कर्मातून आणि आमच्या संचितातून आमच्या वाट्याला आलेलं असतं. संत आणि सद्गुरू आमचं कधीही प्रारब्धामध्ये हस्तक्षेप करत नाहीत, प्रारब्ध कधीही संपवणार नाहीत. त्याचं कारण असं की संत आणि सद्गुरूंना सुद्धा प्रारब्धाने सोडलेलं नसतं. प्रारब्ध मग काय होतं संत आणि सद्गुरूंच्या कृपेनं? मग कशासाठी सद्गुरूंचे पाय धरायचे? एवढ्यासाठी धरायचे की त्या प्रारब्धाची तीव्रता कमी करण्याचं सामर्थ्य आम्हाला फक्त आणि फक्त सद्गुरूच देत असतात. वेणा स्वामींच्या डोळ्यातून अश्रू वाहतायत, नमस्कार करतायत, बघतायत, समर्थाने जाणणं वेणेला काय हवंय ते. लाडक्या शिष्य आहेत, उद्या सांगेल त्याच्याबद्दल. वेणा स्वामी बसल्या आणि असे हात केले, पण म्हणाले नाही मला पादुका द्या म्हणून. आता काय विचारू नका. आता हल्लीच्या काळातले महाराजांना माहिती आहे सद्गुरूंची रूपं कशी कशी आहेत. ती सगळं काय जायचं आणि सद्गुरूंच्या मांडीला मांडी लावून बसायचं. काय वाटेल ते मागून घ्यायचं, कसंही त्यांच्याकडे मागायचं, कसंही त्यांच्याशी आपण आपली कृती करायची. वेणा स्वामी साधक आहे, उपासक आहे, त्या अवस्थेला पोहोचलेले आहे. नुसते हात केले आणि एकच त्यांना माहिती होतं की देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव. मनामध्ये इच्छा आहे की पायातल्या पादुका काढाव्यात, समर्थाने हातामध्ये द्या. समर्थांनी शेजारी एक हस्तलिखित दासबोधाची प्रत होती.
वेणा स्वामींनी असा हात केला आणि समर्थांनी त्यांना पादुका न देता त्यांच्या हातावरती दासबोधाची प्रत ठेवली. वेणे याच आहेत पादुका. या दासबोधाचं पूजन आणि या दासबोधाचं चिंतन तू जेवढ्या श्रद्धेनं पादुकांचं पूजन करशील ना, तेवढ्याच श्रद्धेनं दासबोध वाच, तुला पादुकांच्या पूजेचं फळ मिळेल. तुला पादुकांच्या पूजेचं समाधान मिळेल. याचा अर्थ असा नाही की समर्थांनी वेणा स्वामींना पादुका दिल्या नाहीत. पुढच्या काळात त्या दिल्या, निश्चित दिल्या. पण सद्गुरू काय करत असतात, आम्ही जे मागतो ते सद्गुरू त्याच वेळी आम्हाला ते देतातच असं नाही. त्यांच्या इच्छेला येतं. त्यांची इच्छा हेच सर्व प्रधान असते आणि त्यांची इच्छा होते त्याच वेळी ते देत असतात. दिल्या वेणा स्वामींना पादुका. आज मिरजेला वेणा स्वामींच्या मठात पादुका आहेत, पण त्या पादुका समर्थांनी नंतरच्या काळात त्यांना दिल्या. पण पादुका मागितल्या म्हणजे पादुकाच दिल्या असं नाही, तर समर्थांनी त्या दासबोधाचं किती मोठं महत्व आपल्यासाठी सांगून ठेवलं की या दासबोधामध्ये त्या पादुकांचं महत्व भरून उरलेलं आहे. असा दासबोध मला वाटते अंतरीत वाव असावे, तुझ्या दासबोधाची वावधवा. आणि कसं मला त्यातलं प्रेम तू पाजावस, कसं त्यातलं मला ज्ञान द्यावस. अपत्या परी पाजवी प्रेम ग्रासा, महाराजया सद्गुरु रामाचा. अशी सद्गुरु कृपा ही या पद्धतीनं आपल्यावरती व्हावी आणि त्या सद्गुरु कृपेला आपण कुठेतरी पात्र झालेलं असलं पाहिजे. आमचे संस्कार खूप आमच्या आड येतात. मी सुरुवातीला सांगितलं, कितीतरी लोकांना या संस्कारानं आणि या सगळ्या प्रकाराने अध्यात्मात आम्हाला पुढे जायचंय. अहो, आमच्या हातामध्ये नाही वेळ. कितीतरी लोक म्हणतात बघू ना, करू ना नंतर, बघू, अजून कुठे वेळ गेली आहे. समर्थांनी दासबोधामध्ये लिहून ठेवलं की नाही, आपण दासबोधाच्या बाहेर जायचंच नाही. दासबोधाच्या पलीकडे जाण्यासाठी काही आवश्यकताच नाही. त्याच्यामध्ये त्यांनी लिहून ठेवलं, नाही क्षणाचा भरवसा किंवा सरेल वयसा, जैसे पक्षी दाही दिशा उडवली जात. लोकमान्य टिळकांनी जेव्हा मंडालेच्या तुरुंगामध्ये दासबोधाचं पारायण केलं, दासबोध वाचला, तेव्हा लोकमान्यांसारखे लोकमान्य म्हणाले होते की हा दासबोध जर माझ्या आधी हातामध्ये आला असता, मी सगळं सोडून दिलं असतं आणि कीर्तनकार झालं असतं. अटल बिहारी वाजपेयींनी दासबोधाचं पारायण केलं, दासबोध वाचला आणि दासबोध वाचल्यानंतर अटलजींची वाक्य अशी आहे, हा दासबोध आधी माझ्या जीवनामध्ये यायला हवा होता. कितीतरी राजनीतीमध्ये मला याचा उपयोग होतोय. कारण समर्थांचा दासबोध हा नुसता एकच विषय त्याच्यामध्ये नाही आहे, सगळे विषय त्याच्यामध्ये आहेत. पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी, हे त्या दासबोधामध्ये सांगितलं. राजा कसा असावा, राजकारण कसं असावं, समाजकारण कसं असावं, धर्मकारण कसं असावं, हे सुद्धा दासबोधामध्ये आपल्याला सांगितलं आहे. राजा कसा असावा हेही समर्थांनी सांगावं. छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश करताना समर्थ हेही सांगत असतात, राजे क्षत्रियाने करावा क्षात्र धर्म, त्या क्षात्र धर्माचं वर्णन, सेवक धर्माचं वर्णन आणि ब्राह्मण धर्माचं वर्णन त्याच्यामध्ये समर्थ सांगतात. सेवक धर्म, क्षात्र धर्म हा कसा असतो, राजा कसा असावा हे समर्थाने लिहून ठेवलं. गनिमांच्या देखता फौजा, रणशूरांच्या पुरपुरती भुजा, ऐसा पाहिजे की राजा कैपक्षी परमार्थ. आमच्या सर्वांच्या सद्भाग्यानं आणि आमच्या सर्वांच्या पुण्याईनं आज आम्हाला भारत देशाला समर्थांना अभिप्रेत असणारा असाच राजा आम्हाला मिळालेला आहे. या राजाचं वर्णन समर्थ करतात. असा राजा धर्मकारण समर्थ जेव्हा सांगतात,
ते राजकारणही समर्थ पाहतात, समाजकारणामध्ये पण पाहतात. भिक्षाटन केलं, देशाटन केलं, याच कारणासाठी समर्थांनी केलं. केल्याने देशाटन 12 वर्ष पेरलेलं आहे. अशा समर्थांनी दासबोधाचं लिखाण केव्हा केलं? संपूर्ण भारत भ्रमण झालं. 1632 ते 1644 या कालखंडामध्ये समर्थांनी भारत भ्रमण पूर्ण केल्यानंतर 1645ला मसूर मारुतीची स्थापना केली आणि मसूर मारुतीच्या समोर पहिला रामनवमीचा उत्सव केला. आणि त्याच वेळेला समर्थांनी या दासबोधाचं थोडं करत प्रवास करत शिवथर घडीमध्ये दासबोधाचं लिखाण केलं. समाज स्थितीचं वर्णन केलं, देशस्थितीचं वर्णन केलं, लोकांच्या मानसिकतेचं वर्णन केलं. आणि या दासबोधामध्ये हेही आपल्याला पाहायला मिळतं की कर्म काय असतं, उपासना काय असते, ज्ञान काय असतं, भक्तिमार्ग काय असतो. भक्तीचे नियोगे देव निश्चये पावती मानव, हा ठाम निर्धार, ठाम निश्चय समर्थामध्ये दासबोधामध्ये सांगत असतात. तो दासबोध आम्हाला अंतःकरणामध्ये कुठेतरी त्याचा आतमध्ये कुठेतरी तो रुजवायचा, कुठेतरी त्याप्रमाणे आम्हाला कृती करायची आहे, कुठेतरी आम्हाला समर्थ सांगता आहेत हे आमच्या रोजच्या जीवनामध्ये आम्हाला कुठेतरी ते अनुभवायचं. सद्गुरू आपल्या पाठीशी सदैव असतात. सदैव एकही क्षण असा नसतो की मी एकटा आहे, असं असू शकत नाही. ती शक्ती सदैव पाठीशी. फक्त त्या शक्तीची आम्हाला कुठेतरी अंतःकरणामध्ये जाणीव असली पाहिजे. राम जागा आहे, राम जागृत आहे, सद्गुरू आमच्या पाठीशी आहे, हे सतत आमच्या लक्षात राहणं आणि आमच्या सतत मनामध्ये हे राहणं, आमच्या अंतःकरणामध्ये हे राहणं म्हणजेच साधन. आणि त्यांची कृपा प्रत्यक्ष होणं ही सर्वार्थानं परिपूर्णतेनं कृपा होत असते. हे साधन करायचं. आणि या साधन मार्गामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी आहेत. मी तर नेहमी सांगतो, उपासना करणाऱ्यांना अशी संकट यायला लागली, त्रास व्हायला लागला, आपला परमार्थ बरोबर चाललाय की नाही कधी ओळखायचं? शेजाऱ्यांनी नावं ठेवायला सुरुवात केली की समजायचं हा आपलं बरोबर चाललेलं आहे, काही गडबड नाही, व्यवस्थित चाललंय. पण कोणी काहीच म्हणत नाही, आपण एवढं सगळं करून कुठेतरी चुकतंय, काहीतरी गडबड आहे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, हे जोपर्यंत आमच्या लक्षात येत नाही ना, तोपर्यंत या सगळ्या गोष्टी आम्हाला आमच्या कृतीतून आम्हाला हा परमार्थ जीवनाचा मार्ग आम्हाला शोधायचा. कसे सद्गुरू पाठ राखण करत असतात. एक छोटासा प्रसंग सांगतो. आता अनेक जण देशात विदेशात जातात की जातात. आता विदेशात जाणं म्हणजे काही फार अवघड राहिलेलं नाही, सहज फिरायला जातात. तसे एक पती पत्नी दुबईला गेले होते. तर दुबईला गेल्यानंतर तिथे काय जास्त मिळतं मला माहित नाही. काय असतं तिकडे? तुम्हाला का आधी विचारायचं, तुमच्याकडे जास्ती माहिती असते इकडच्या पेक्षा. सोनं ना, सोनं खरेदी केली, हे बॅगा भरून भरून मस्त. तिथं जाऊन भांडणं केली पण खरेदी सोडली. जातात लोक तीर्थक्षेत्रावर जातात, गडावरती फार अनुभव आले. तिथं येऊन भांडणारे लोक आहेत. घरात नाही ना जमत, चल तिकडे बाहेर जाऊन तिकडे भांडू. नर्मदा परिक्रमा, हे असे खूप छान अनुभव आहेत. गेले, खरेदी वगैरे केली, बॅगा कमी पडल्या, तिथल्या बॅगा घेतल्या, पण भरलं सोनं. होतं नव्हतं ते सगळं. निघाले, विमान निघालं दुबईवरून, सगळ्या त्या बॅगा बिगा भरल्या, सगळं झालं. आणि थोडंसं काही अंतर झाल्यानंतर पुढे आल्यानंतर थोडीशी विमानामध्ये गडबड झाली.
वैमानिकांनी सांगितलं बघा जॅकेट घ्या, तयारी ठेवा. कशाची? काही गडबड होऊ शकते विमानात, काही सांगता येत नाही. हे जसं कानावरती आलं, हे जसं कळलं, तसं जीव वाचवण्यापेक्षा बॅगा कशा वाचतील सगळं लक्ष त्या बॅगाकडे. आता याचं काय होणार? अरे तुझं काय होणार तू बघणार, ते बॅगाचं काय व्हायचं ते बघू नंतर. वैमानिकांनी सांगितलं आम्ही काय करू शकत नाही, वातावरण बिघडलेलं आहे, खराब वातावरण आहे, काय होईल सांगता येत नाही. पुढे आलं, त्या विमानामध्ये एक नागपूरची मुलगी छानपैकी मोबाईलवरती गेम खेळत बसली होती. तिला काही त्याचं शुभाशुभ नव्हतं. सगळा गोंधळ चाललाय, आरडाओरडा चाललाय, कधी विमान कोसळेल काही बरोबर ती कळत होतं. ती तेवढी मोठी होती, तिच्या लक्षात येत होतं की काहीतरी गडबड आहे, काहीतरी होणार आहे. आणि ती मुलगी ती गेम खेळत असताना तिच्या शेजारी एक पुण्याचे ग्रहस्थ होते. आता पुण्याच्या ग्रहस्थांना काही राहवलं नाही. त्यांनी तिला विचारलं की बाळा तुला कळतंय ना काय झालं? ते म्हणाले काय झालं? विमान कोसळणार आहे. म्हणाले हो का, हो का? ती हो का हो का करायला लागली. म्हणाले हो, विमान कुठल्याही क्षणी ते कोसळू शकतं, विमान कुठल्याही क्षणी ते कोसळणार आहे. त्या मुलीने जे उत्तर दिलं ते उत्तर आजच्या प्रवचनातून लक्षात ठेवा. त्या मुलीनं असं उत्तर दिलं, कितीही हवामान बिघडलं, कितीही काही झालं, कितीही गडबड झाली, जरी विमान कोसळलं तरी एक तर ते विमान कोसळणार नाही, कारण आणि जर ते कोसळलं तर मला काही होणार नाही, याचं कारण की ते विमानाचे वैमानिक माझे बाबा आहेत. ते विमान चालवणारे माझे बाबा आहेत, मला काही होणार नाही. जरी कोसळलं तरी काही, एक तर कोसळणारच नाही, आणि जरी कोसळलं तरी मला काही होणार नाही. ही जी तिची वाक्य होती ती लक्षात ठेवण्यासारखी आहे. आपलं हे का सांगितलं उदाहरण गंमत म्हणून सांगितलं नाही. आपल्या जीवनाचं, आयुष्याचं हे जीवनाचं विमान अशाच प्रकारानं सगळीकडे उड्डाण करत असतं. आणि त्या विमानामध्ये सुद्धा असा कुठेतरी बिघाड होत असतो, काहीतरी कुठेतरी अडथळा निर्माण होत असतो. त्यावेळेला आपण एकच म्हणावं त्या मुलीसारखं की आमच्या जीवनाचं, आयुष्याचं एक तर विमान हे कोसळणार नाही, कारण आमच्या या जीवनाच्या विमानाचे वैमानिक आमचे सद्गुरू या ठिकाणी बसलेले आहेत. पण काही होणार, या धारिष्ठानं, या श्रद्धेनं आणि या थीटपणानं परमार्थ करावं. असा उगीच लेचापेचा परमार्थ नाही करायचा, असं भीत नाही परमार्थ करायचा, सामर्थ्यानं परमार्थ करायचा आहे. प्रपंच करता की नाही, हे मस्त, तीच धिटाई, तोच सगळा प्रकार इकडे वापरायचा. काही नवीन आणायचं नाही, काही खरेदी करायचं नाही, सगळं आपल्यामध्ये आहे. अशा प्रकारच्या या जीवनातल्या दासबोधासाठी आपण सगळ्यांनी सिद्ध व्हावं. दासबोध अंतरंगामध्ये कसा आणायचा, तो थोडासा, अल्पसा, अगदी छोटासा एक प्रयत्न या ठिकाणी आजच्या प्रवचनातून करण्याचा एक प्रयत्न केला. उद्याच्या भागामध्ये असंच काहीतरी समर्थ जे सुचवतील, महाराज आशीर्वाद देतील. आणि कसं असतं की आम्ही जेव्हा बोलत असतो ना, काहीच ठरवलेलं नसतं, काही असं निश्चित काही नसतं, पण विषय द्यावा लागतो, विषयाप्रमाणे बोलावं लागतं, विषय सांगावा लागतो. पण जेव्हा काही ठिकाणी मी गमतीनं असं सांगतो, कोणी जर विचारलं की विषय काय, म्हटलं विषय सोडण्यासाठीच ते बसलो नाही, विषयातून बाहेर पडण्यासाठी ते बसलं. एकदा बिस्मिल्ला खान लंडनमध्ये गेले होते. एक छान वाद्य त्यांच्या हातामध्ये दिलं होतं, सुंदर वाद्य वाजवलं, पहिल्यांदाच हातामध्ये आलं होतं. आणि इतकं चांगलं वाद्य वाजवलं, आजूबाजूची त्यांच्या बरोबरची मंडळी म्हणाली बाबूजी हे कसं काय जमलं तुम्हाला, तुम्ही पहिल्यांदाच वाजवताय. बिस्मिल्ला खानी फार सुंदर उत्तर दिलं होतं. ते असं म्हणाले की कोणतंही वाद्य असेल, कोणतंही यंत्र असेल, आम्ही काहीही करत नाही म्हणाले, आम्ही फक्त त्या यंत्रावरती फुंकर मारण्याचं काम करतो, स्वर निर्माण करण्याचं कार्य परमेश्वर करत असतात. आमचे सद्गुरू ते कार्य करत असतात.
तसं आम्ही इथे बोलतो ना, हे सगळं ते महाराज बोलून घेतात, समर्थ बोलून घेत असतात. तशीच सेवा, आजची ही सेवा सद्गुरूंच्या चरणी इथे समर्पित करतो आणि माझ्या वाणीला इथे पूर्णविराम देतो. उद्या याच ठिकाणी पुन्हा आपल्याला सेवेला इथे यायचं आहे. मला खूप आनंद झाला. आज महाराज या वयामध्ये एवढा वेळ, मी तर खरं त्याला विनंती करणार होतो त्यांना, महाराज जेवढा वेळ शक्य असेल तेवढा वेळच बसा, पण मला तिथून अशी स्पंदन येत होती, शेवटी स्वार्थ आहे ना, काय हा एक स्वार्थ आहे. अशी अधिकारी व्यक्ती जेव्हा समोर बसलेली असते ना, तेव्हा पंख्याचा वारा जसा येतो आणि बरं वाटतं, छान वाटतं. तशा सद्गुरूंच्या कृपेच्या सुद्धा अशा लहरी आपल्यावरती येत असतात आणि त्या लहरी हे सगळं काम करत असतात. फक्त एकच करायचं असतं की आपला लहरीपणा सोडायचा असतो. आपल्या लहरी तिथे काही कामाच्या नसतात. त्यांच्या लहरी जर घ्यायच्या असतील तर प्रपंचातल्या लहरी बाजूला कराव्या लागतील आणि त्या करूया, त्या दासबोधातून शिकूया, एवढंच या ठिकाणी सांगतो. जय जय रघुवीर समर्थ.